की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीच सगळे लोक आलेले आहेत तिथे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल, काळाची गरज आहे इन्व्हेस्टमेंट. आपल्याकडे बघा दोन प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट केल्या जातात. एक डिजिटल फॉर्मॅट मधली इन्व्हेस्टमेंट असते की ज्याला आपण बँक एफडी, LIC, पोस्टाच्या स्कीम, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, ही पण एक डिजिटल प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट येते फिजिकल इन्व्हेस्टमेंट, की ज्याच्यामध्ये रिअल इस्टेट येतात, गोल्ड, सिल्वर वगैरे, जे रिअल धातू आहेत तुमचे आणि जी रिअल असेट तुमच्याकडे येते त्याला आपण बोलतो फिजिकल इन्व्हेस्टमेंट. शेअर मार्केट ही एक डिजिटल इन्व्हेस्टमेंट आहे. मग शेअर मार्केटच का गरज आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची? पण चला मी एक उलटा क्वेश्चन करतो तुम्हाला. का गरज आहे म्हणण्यापेक्षा का लोक येत नाही तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला, का घाबरतात? मे बी तुम्ही आता जाऊन बाहेर एक सर्वे करा, 10 लोकांना विचारा की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची, तर मे बी त्यातले 8-9 लोक तर नाहीच बोलतील किंवा त्यांना माहितच नाही बोलतील. का असं असेल? काय रिझन असेल? मला तुमच्याकडून आन्सर्स हवेत त्याचे. आपला हा सेशन थोडा इंटरॅक्टिव्ह ठेवायचे आपल्याला. तुम्हाला जर माझ्याकडून 100% नॉलेज घेऊन जायचं असेल तर तुमच्याकडून क्वेश्चन्स मला खूप इम्पॉर्टन्स आहे. थोडासा इंटरेस्टिंग सेशन होईल जर तुमच्याकडून चांगले क्वेश्चन्स आले तर. सांगेल मला कोण काय येत नाहीत लोक इकडे, काय कारण असेल इकडे न येण्याचं? वाय? काय रिझन आहे असं की इकडे न येण्याचं? घाबरतात लोक इकडे यायला? नाही माहित कोणाला? नॉलेज नाही म्हणून? नॉलेज नसल्यामुळे त्यांना वाटतं की सट्टा आहे, रिस्क आहे. सगळ्यात मेन रिझन इकडे लोक न येण्याचा, आणि ते म्हणजे काय माहितीये? हा शब्द आणि त्याचं नाव आहे काय? रिस्क. रिस्क मुळे घाबरतात लोक इकडे यायला. नॉलेज नसतं तरी आले असते हो. सट्टा जुगारात खेळला असता जर इकडे पैसेच जात नसते तर ते पण केलं असतं. पण मग इकडे न येण्याचं कारण काय? की घाबरतात लोक. कशाला? पैसे जाण्याला, रिस्क घ्यायला. पण जगातली सगळ्यात मोठी रिस्क काय आहे माहितीये तुम्हाला? रिस्कच नाही घेणे. बट रिस्क कुठं नाही तुम्हीच सांगा मला. सगळीकडे रिस्क आहे. जगामध्ये असलेली कोणती असेट आहे की रिस्क नाहीये तिथे? तुम्हाला माहितीये जगामध्ये 2 प्रकारे पैसे लावले जातात. एक बचत केली जाते, एक गुंतवणूक केली जाते. दोन्हीमधला फरक माहितीये काय आहे? बचतीमध्ये रिस्क नाहीच्या बरोबर असते. फॉर एक्झाम्पल बँक एफडी, LIC, पोस्टाच्या स्कीम, याला आपण बचत बोलूया, तिथं रिस्क नाहीच्या बरोबर आहे. पण जी बिझनेस मध्ये केली जाते त्याला आपण गुंतवणूक बोलतो. लक्षात ठेवा. आणि गुंतवणुकीमध्ये रिस्क टाळता येत नाही, जोखीम टाळता येत नाही. जगामध्ये असलं एकही साधन नाही जर तुम्ही गुंतवणूक करताय आणि रिस्क टाळताय. नाही असं कुठलंही साधन. पण ती जोखीम कमी करता येते, कॅल्क्युलेटिव्ह ठेवता येते. कुठलाही बिझनेस करा, रिस्क तर आहे. आणि शेअर मार्केट पण एक लाईक बिझनेस आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही येताय तर तुम्ही जर त्या इंटेन्शन नाही येत असाल, बँक एफडी, LIC की बाबा ऑटोमॅटिकली पैसे लावले बनत चाललेले, तर त्या इंटेन्शनने शेअर मार्केटकडे येऊ नका. एक बिझनेस इंटेन्शनने शेअर मार्केटकडे या. एक बिझनेस म्हणून फोकस करा. मग बिझनेसमॅनला प्रॉफिट लॉस हा होतोच. फक्त तो लॉस किती घ्यायचा आणि प्रॉफिट कधी बुक करायचा हे जर तुम्हाला कळालं तर शेअर मार्केट तुम्हाला जमणार आहे. बघा शेतकरी शेती करतो तिथं पण रिस्क आहे का? नाहीये तिथे रिस्क? सगळीकडे रिस्क आहे. एक वळवाचा पाऊस पडला, 10 एकर द्राक्षाची बाग आहे, काय झालं? पूर्ण भुईसपाट. रिस्क कुठं नाही. इकडे साधा इथून तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जायचे बाय एक्सप्रेस हायवेने, तर रिस्क आहे का नाही तिथे? तुम्हीच सांगा. आहे का नाही रिस्क? येस सर. यस, रिस्क आहे तिथे. तर असं कुठलं साधन आहे की रिस्कच नाही न घेता मुंबईला जाता येईल? नाही, असं तर नाहीये. हा, पण रिस्क कमी घेऊन मुंबईला जाता येईल. एकदम कमी रिस्क घ्यायचे आणि तुम्हाला मुंबईला जायचे, काय पर्याय तुमच्याकडे अवेलेबल असेल? काय वाटतंय? एकदम ट्रेन. कमी रिस्क घ्यायचे आणि मुंबईला जायचे. चालत जाणे मुंबईला? जाता मग तुम्ही चालत मुंबईला? नाही जात. आणि जर गेले तर काय होईल? लवकर पोचाल तिथे? नाही पोचणार, खूप वेळ लागेल. मग तुम्ही काय करता? व्हेकलनं जाणं प्रिफर करता. मग व्हेकलला तर रिस्क आहे. सांगायचा उद्देश माझा, आज तुमच्याकडे 5 लाख रुपीज आहेत आणि त्या 5 लाख रुपयावरती तुम्हाला जर 2 लाख रुपये कमवायचे तर 2 लाख कमवणे हे तुमचं मुंबई टार्गेट आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही बँक एफडी, LIC, पोस्टाच्या स्कीम करताय तर तुम्ही मुंबईला चालत चाललेले आहात. जर तुमच्याकडे तेवढा सफिशियंट वेळ असेल तर तुम्ही बिंदास चालत जावा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्हाला मुंबईला लवकर पोचायचे म्हणजे हे 2 लाख लवकर कमवायचे,
तर तुम्हाला एक शेअर मार्केट एक अशी असेट आहे की ती लवकर कमवून देईल, पण इथे रिस्क आहे. मग ती कमी कशी करायची? येथे कमी करतात. बघा, तुम्ही मुंबईला जाताना एक अशी कार घेऊन चाललेला आहात की जी 1 करोडची कार आहे. पूर्णपणे त्याच्यामध्ये असे सेफ्टी फीचर्स आहेत की ती तुम्हाला कितीही मोठा ऍक्सिडेंट झाला तरी सुरक्षित ठेवेल. फॉर एक्झाम्पल मर्सिडीज BMW घेऊन चाललेला. तर चालत जाण्यापेक्षा कमी रिस्क मध्ये तुम्ही लवकर गेले. कशामुळे गेले? तर तुम्ही फोकस कशावरती केलाय? का ब्रँडेड कारवरती केलाय का सेफ्टी फीचर्स असलेल्या कारवरती केला? मग शेअर मार्केटमध्ये सुद्धा असे काही सेफ्टी फीचर्स आहेत की जे तुम्हाला सुरक्षित घेऊन जातात. फक्त ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन हेजिंग स्ट्रॅटेजीज, हे जे प्रोडक्ट्स आणलेले आहेत हे त्यासाठीच आणलेले आहेत की मार्केटमध्ये सुरक्षित ट्रेडिंग करता यावं लोकांना. लाईक तुम्हाला इन्शुरन्स घेता येतात तुमच्या पोझिशन्सला. मग ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि हे सगळं शेअर मार्केटमध्ये आहे. फक्त आपल्याकडे ते नॉलेज पोचत नाहीये, म्हणून आपण एक भीती बाळगलेली आहे शेअर मार्केटची की बाबा रे इथे सट्टा आहे, जुगार आहे, पैसे जातात. पण एक लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये तुम्ही येताय तर एक ऍज अ बिझनेस म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघा तिकडे, ना की गॅम्बलिंग मेंटॅलिटीने बघा. लोक फसतात कुठे माहिती? शेअर मार्केटमध्ये येताना ते त्याच्याकडे फोकस असतो त्यांचा गॅम्बलिंग मेंटॅलिटीचा. ते नाही करायचं आपल्याला. प्रत्येकाला 1-2 दिवसात 1-2 महिन्यातच करोडपती बनायचे शक्य नाहीये. ते वेळ द्यावा लागतो, स्ट्रगल करावं लागतं, एज्युकेशन घ्यायला लागतं आणि टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपंथ येतच नाही, लक्षात ठेवा. हे की नाही? तर मग जाऊया पुढे. बघा, अजून का शेअर मार्केटमध्ये येण्याची कारण आहे की येणारा लोकांचा क्राऊड इकडे बघा. वर्षोनवर्ष हे जे डीमॅट अकाउंटची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे कंटिन्युअसली. आता तर 10 करोड क्रॉस होऊन गेलेले आणि हळूहळू वाढत आहे. तरी पण जे आपल्या देशाची लोकसंख्या आहे 130 करोड, जर तुम्ही ऍक्टिव्ह ट्रेडरचं प्रमाण काढलं तर आपल्याकडे 2.5 ते 3 करोड फक्त ऍक्टिव्ह ट्रेडर आहेत. आणि ऍक्टिव्ह ट्रेडर एवढे कमी बघा, लोकसंख्येच्या 2.5 ते 3 करोड काहीच नाहीये ना, तरी सुद्धा आपल्या देशाच्या शेअर बाजाराचं मार्केट कॅपिटल 200 लाख करोडहून जास्त आहे. आता आपण जगातली 5व्या नंबरला आहे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपिटल मध्ये आणि ही हळूहळू वाढणार आहे कारण की आपल्या लोकांचं पार्टिसिपेशन पण वाढत आहे. लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये 130 करोडच्या अगेन्स्ट 3 करोड आहे. विचार करा बरं, हे जर 20%, 25%, 50% झालं तर आपला देश वर्ल्ड इकॉनॉमीवरती राज्य करेल. मग त्यासाठी आपलं पार्टिसिपेशन होणं गरजेचं आहे. बघा, एक मी वर्ल्ड वाईड डाटा फक्त तुमच्यासोबत जस्ट शेअर करतोय की आपण 200 लाख करोड आहोत, फक्त 3% पार्टिसिपेशन आहे जगाच्या आपलं. आणि हेच युनायटेड स्टेट अमेरिकेचं 44% आहे. उगाच नाही जगावरती ते दादागिरी करतो. त्यासाठी खिशात पैसा लागतो. खिशात पैसा कोण देतं? इंडस्ट्री देते. आणि इंडस्ट्री जेवढी देशाची स्ट्रॉंग, तेवढा जास्त त्या देशाची डेव्हलपमेंट आणि जीडीपी चांगल्या पद्धतीने सुधारला जातो आणि इकॉनॉमी ग्रो केली जाते. डन. चलो जाऊया आपण शेअर मार्केट की ज्याच्यामध्ये कॅपिटल मार्केट बोलतो आपण. 2 मार्केट येतात. एक येतं प्रायमरी मार्केट आणि दुसरं येतं सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म आहे एखाद्या कंपनीच्या प्रोमोटरसाठी, ओनरसाठी बनवण्यात आलेला. आणि त्याच्यामध्येच एक सगळ्यात मेन आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, की जी ऑफर केली जाते ज्या वेळेला कंपनी लिस्ट करताना. पहिली पायरी आहे तिची की तिला IPO आणावा लागतो. जस्ट आता एक लेटेस्ट IPO येऊन गेला बाजारात, मे बी सगळ्यांनाच माहित असेल इथे कोणता, LICचा, लाईफ इंडिया इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा जो IPO होता, की जो बाजारात येऊन गेलेला आहे. आता त्याचं 17 तारखेला लिस्टिंग आहे मार्केटमध्ये. तर आपण बघणार आहे की IPO म्हणजे काय आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय. सेकंडरी मार्केट म्हणजे रिअल शेअर बाजार, पण तो आपण बघूया नंतरनी. पहिल्यांदा आपला फोकस करू की प्रायमरी मार्केट IPO कंपनीला का गरज लागते येण्याची शेअर मार्केटमध्ये. एक तर शेअर मार्केट म्हणजे भांडवल बाजार आहे, लक्षात ठेवा. पैसे लागतात म्हणून कंपन्या येतात शेअर मार्केटमध्ये. पण पैसे गोळा करण्यासाठी कंपनीला काय ऑप्शन अवेलेबल असतील? एक तर कंपनी बँकेकडे जाईल किंवा पब्लिककडे जाईल. अफोर्डेबल काय आहे, परवडणार काय आहे, बँक का पब्लिक? काय वाटतंय तुम्हाला? परवडणार काय आहे लोकांना, बँक आहे का पब्लिक आहे? सॉरी, कंपनीला परवडणार काय आहे, बँक का पब्लिक? समजा आता बघा, एक कंपनी आहे की जिने 21,000 करोड रुपये घेतलेले शेअर बाजाराकडून. तर ते जर सपोज त्यांनी बँकेकडून घेतले असते, दिले असते बँकेने ऍज पर त्यांचे जर तेवढे असेट्स असतील किंवा त्यांचे फ्युचर आउटलुक चांगले असतील,
बॅलन्स शीटच्या जोरावरती तर दिले असते. पण सगळ्यात मोठा धोका काय आहे माहितीये, की जर इन केस त्या बिझनेसमध्ये लॉस झाला तर विथ प्रिन्सिपल अमाऊंट इंटरेस्ट सुद्धा त्यांना पे करावा लागणार आहे आणि हे डॅमेजेबल असते एवढ्या मोठ्या अमाऊंटला इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट पे करणं ज्यावेळेला तुम्ही लॉस मेकिंग मध्ये जाता त्यावेळेला. मग त्यासाठी एक सगळ्यात सोयीस्कर पर्याय आहे पब्लिककडे जाणे, पब्लिक कडून पैसे गोळा करणे. मग तुम्ही म्हणाल पब्लिकला काय द्यावं लागतं, पब्लिकला इंटरेस्ट द्यावा लागतो नाही, मग काय द्यायला लागतं, त्यांना ओनरशिप दिली जाते, एक अंशतः भागीदारी दिली जाते, त्यांना प्रॉफिट मध्ये पण भागीदार केलं जातं आणि त्यांना लॉस मध्ये पण भागीदार केलं जातं. मग त्यांना रिपेमेंट पण करायचं नाहीये, फक्त एक इश्यू कॅपिटल करायचे आयपीओ मार्फत आणि ते खेळतं राहतं शेअर मार्केटमध्ये आणि कंपनीला ते बिनव्याजी भांडवल भेटत राहतं. डन. तर बघूया आपण की कंपनी अप्लाय करताना काय करायला लागेल. एक तर कंपनीला जर आयपीओ साठी अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सेबीकडे ऍप्लिकेशन करावं लागेल. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, की जी बाजाराच्या नियंत्रणासाठी एक गव्हर्नमेंटची संस्था बनवण्यात आलेली आहे, त्याला बोललं जातं सेबी. जसं आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांसाठी, तशीच सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही बँक शेअर मार्केट, सिक्युरिटीज म्हणजे शेअर मार्केट, याच्या नियंत्रणासाठी एक संस्था बनवण्यात आलेली आहे. गरजेचं आहे नियंत्रण, बरोबर आहे. आफ्टर 92 याचा जन्म झाला. का आफ्टर 92 ला काय झालं होतं माहिती आहे सगळ्यांना. हर्षद मेहता स्कॅम आहे की नाही, जोपर्यंत असे काही स्कॅम बनत नाही तोपर्यंत आपल्याकडे संस्थाच निर्माण होत नाहीत अशा, की एक सेबी नावाची संस्था जी बाजाराच्या नियंत्रणासाठी बनवण्यात आली आणि मग कंपनीला त्यांच्याकडे ऍप्लिकेशन करावं लागेल. आता एक नजर टाकूया की कंपनी बनते कशी. फॉर एक्झाम्पल आपण बघा आता किती लोक आहोत, 15 लोक आहोत आणि या 15 लोकांना मिळून एक कंपनी जर बनवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लागेल, पैसे लागतील. आपण असं पकडूया की सगळ्यांनी 1-1 लाख रुपये गोळा केले आणि ते 1-1 लाख रुपयाचे झाले टोटल 15 लाख. ज्या वेळेला तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कंपनी रजिस्टर करायला जाल त्यावेळेला त्या कंपनीला एक नाव द्यायला लागेल, त्या शेअर्सला एक नाव द्यायला लागेल, कारण तुमचं जे भांडवल असतं ते शेअर्स मध्ये विभागावं लागतं तुम्हाला जर तुम्ही कंपनी रजिस्टर करायला जाताय तर. मग त्या शेअर्सला एक काहीतरी बुक्स ऑफ अकाउंट मध्ये सुरुवातीचं नाव द्यायला लागेल, काही वॉटेवर नाव, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, त्यालाच बोलतात त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू. प्रत्येक शेअर्सला एक फेस व्हॅल्यू असते की त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कंपनी रजिस्टर करताना दिलेली व्हॅल्यू. असं आपण पकडूया की 10 रुपये आपण व्हॅल्यू ठरवली, टोटल आपण 15 लाख गोळा केले, डिवायडेड बाय 10 रुपये, जे काय असतील ते शेअर्स आपले डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. समजले. तर मग अशा पद्धतीने शेअर्स विभागणी केली जाते आणि ती तुम्हाला इथं बघायला भेटेल. डन. तर मग त्यानंतर कंपनी काय करतात, आयपीओ बाजारामध्ये आणायला ऍप्लिकेशन करतात. मग याच्यामध्ये 2 प्रकारचे आयपीओ येतात. एक असतो की त्याला आयपीओ बोललं जातं, पण बरीचशीच लोक जी दुसरा प्रकार आहे त्याला पण आयपीओ बोलतात. ऍक्च्युअली त्याला आयपीओ न बोलता त्याला बोललं जातं ओएफएस, ऑफर फॉर सेल. आयपीओ म्हणजे काय, आयपीओ म्हणजे फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू म्हणजे पहिले जर समजा कंपनीचे असं पकडूया 15 लाख शेअर्स आहेत कंपनीचे पहिले, आणि हे 15 लाख शेअर्स वरती अजून जर नवीन 5 लाख 10 लाख कंपनी शेअर्स इश्यू करते तर त्याला बोललं जातं आयपीओ. पण काही वेळेला परमिशन देत नाही सेबी त्यांना ऍडिशनल शेअर्स इश्यू करायला, त्यावेळेला कंपनी आणते ओएफएस, ऑफर फॉर सेल. म्हणजे जे कंपनीच्या ओनर्सकडे ऑलरेडी शेअर्स आहेत त्यामधले शेअर्स विकले जातात तुम्हा लोकांना. फॉर एक्झाम्पल आता जो LICचा आला तो ओएफएस होता, 100% ऑफर फॉर सेल, की जी 100% स्टेक होता गव्हर्नमेंटचा, त्याच्यातलाच काही भाग सेल करण्यात आला पब्लिकला ओएफएस मार्फत, ना की आयपीओ. पण लोक आपले बोलताना तो एक शब्द झालेला आहे की आयपीओ, आयपीओ त्याला सगळ्यांना बोललं जातं. डन. बघा आयपीओ येऊन द्या किंवा ओएफएस येऊन द्या, शेअर्स तर तुम्हाला विकावाच लागतोय कंपनीला. मग कंपनी तो शेअर्स किती रुपयाला विकेल, 10 रुपयाला. जेव्हा तुम्हाला तो विकणार आहे त्यावेळेला तो किती रुपयाला विकेल, 10 रुपयाला नाही, जास्त किमतीलाच विकेल ना, कारण ते रोपटं लावलं होतं काही वर्षांपूर्वी त्यावेळेला त्याची किंमत होती 10 रुपये, पण आता ते रोपटं वाढलेलं आहे ना, मग त्या भावात विकून चालेल का, नाही चालणार आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, कंपनीची एक प्राइस डिसाईड करावी लागते. मग ही प्राइस डिसाईड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आपण बघूया की शेअरची प्राइस कशी डिसाईड केली जाते. एक तर तिथे कन्सिडर केली जाते त्याची फेस व्हॅल्यू प्लस त्या कंपनीचं गुडविल, ब्रँड रेप्युटेशन.
है ना. मग हे कोण डिसाईड करतं? हे डिसाईड करतात मर्चंट बँकर्स, की ज्या आपल्या देशातल्या टॉपच्या दिग्गज बँक आहेत, त्या मर्चंट बँकिंगचं प्रोडक्ट चालवतात आणि त्यामार्फत हे डिसाईड केलं जातं. कोटेशन मागवले जातात. त्या कंपनीचे असेट्स, लायबिलिटी, बॅलन्स शीट आणि त्या सगळ्यांचं मोजमाप करून एक कंपनीची फेअर व्हॅल्यू काढली जाते आणि ती पब्लिकला ऑफर केली जाते. आपण असं पकडूया की ₹200 प्राइस ठरवली या कंपनीच्या शेअरची, तर त्याच्यामध्ये ₹10 होते त्या कंपनीची फेस व्हॅल्यू आणि ₹190 होतं त्या कंपनीचं गुडविल, ब्रँड, रेप्युटेशन, आपण असं पकडूया. डन. तर मग अशा पद्धतीने आयपीओ तुम्हाला ऑफर केला जातो. आता एक कोटेशन मी दाखवतोय तुम्हाला, एक जुनं कोटेशन आहे. आपण आता लेटेस्ट कोटेशन पण बघणार आहे, जे आता नवीन आयपीओ येणार आहेत किंवा येऊन गेलेले. फक्त कोटेशन वाचायचं कसं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, काय काय मला बघितलं पाहिजे, याच्यावरती आपण नजर टाकूया. की ज्याच्यामध्ये आयपीओ तो ओपन कधी होणार आहे हे तुम्हाला तिथं दाखवलं जातं. आयपीओ ची क्लोजिंग डेट दाखवली जाते. ह्या बिटवीन रेंज मध्येच तुम्हाला ऍप्लिकेशन करावे लागतील. ते केलेले ऍप्लिकेशनच ग्राह्य धरले जातील. तर त्यानंतर फेस व्हॅल्यू तुम्हाला सांगितली जाते त्या कंपनीची, किती रुपयाला तो शेअर्स विकला जातोय ते तुम्हाला दिलं जातं. ₹500 पर शेअर्स तुम्हाला ते विकतायत. तिथे लॉट साईज असतात. तिथे तुम्हाला एक सिंगल शेअर्स भेटत नाही. इथे तुम्हाला घ्यायचे असतील तर मिनिमम 30 शेअर्स घ्यावे लागतील. म्हणजे जे काय डिसाईड केलेले असते ऍज पर त्या कंपनीच्या शेअर्सच्या प्राइस नुसार. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त घ्यायचे असतील तर त्या पटीत तुम्हाला जास्त घ्यावे लागतील. म्हणजे 30, 60, 90, 120 असे. टोटल कंपनी किती रुपये गोळा करणार आहे त्याची इश्यू साईज दिली जाते, 452 करोड 87 लाख रुपये. डन. याच्यामध्ये आयपीओ किती आहे? आयपीओ म्हणजे फ्रेश इश्यू 180 करोडचा आहे आणि ओएफएस किती आहे? तो आहे 272 करोडचा. ही तुम्हाला फिगर तिथे दाखवली जाते. डन. समजतं इथपर्यंत सगळ्यांना? आता बघा, आयपीओ आहे 452 करोडचा. डन. ऍप्लिकेशन किती येतील? काय वाटतंय, किती येतील ऍप्लिकेशन? 452 करोड मे बी येतील, पण त्यापेक्षा कमी पण येतील किंवा त्यापेक्षा जास्त पण येतील. मोस्ट ऑफ द टाइम जास्तच येतात. मग जर हेच जर ऍप्लिकेशन 4,000 करोडचे आले तर मग काय कंपनीला 4,000 करोड भेटतात का? नाही. मग किती? त्यांना तरी पण 452 करोडच घ्यावे लागतील. मग बाकीच्यांना टाटा बाय बाय. मग हे कसं सिलेक्ट होणार? की ते तुम्हाला अलोकेट केले जातात शेअर्स. म्हणजे काय, की जर समजा इश्यू प्राइस पेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले, जास्त अमाऊंटचे ऍप्लिकेशन आले, तर लॉटरी टाईप सिलेक्शन केलं जातं. जसं माडाच्या घरांची लॉटरी लागते की नाही, सेम त्या सीन मध्ये इथे लॉटरी टाईप सिलेक्शन केलं जातं आणि ती एक अलॉटमेंट डेट तुम्हाला दिली जाते, की त्या दिवशी तुम्हाला समजतं की तुम्हाला शेअर्स भेटलेत का नाहीत भेटले. हे एक्सचेंजचं सॉफ्टवेअर आहे. ते रॅन्डमली तुमचे ऍप्लिकेशन आयडी सिलेक्शन करून तुम्हाला तिथे अलॉटमेंट दिल्या जातात. ज्यांना कोणाला नाही भेटत त्यांना तो रिफंड दिला जातो. पैसे माघारी भेटतात, कुठलेही चार्जेस न लागता. डन. आणि ज्यांना कोणाला शेअर्स भेटलेले त्यांचे रिअल डिजिटल सर्टिफिकेट शेअर्स डीमॅट अकाउंटला जमा होण्याची पण एक डेट दिली जाते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डेट दिली जाते की त्या आयपीओ ची लिस्टिंग डेट. जे रिअल शेअर बाजार आहे, जो सेकंडरी बाजार आहे, त्याच्यामध्ये हा शेअर लिस्ट केला जातो आणि त्या तोपर्यंत तुम्ही हा शेअर विकू शकत नाहीये. एक विथिन 15 डेजची फक्त प्रोसेस असते आणि या प्रोसेसने तुम्हाला जायला लागेल. डन. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? काय क्वेश्चन असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. तर बघा, एकतर आयपीओ साठी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यावरती आपण फोकस करू. एक तर तो शेअर घ्यायचा आहे तुम्हाला ₹500. आपण का घेतो? कारण की एक तुमचं त्याच्यामधलं पहिलं इंटेन्शन आहे की तो 7 एप्रिलला ज्या वेळेला तो लिस्ट होणार आहे सेकंडरी बाजारात, त्यावेळेला तो वाढून लिस्ट व्हायला पाहिजे. वाढून म्हणजे किती? ₹500 पेक्षा जास्त. मग किती वाढेल? कितीही वाढू शकतो. ऍज पर त्याचं सबस्क्रिप्शन किती होतंय डिपेंड ऑन आहे, की तो किती वाढेल त्याच्यावरती. लक्षात ठेवा. मग हा शेअर 500चा 600 होईल, 800 होईल. काही शेअर्स तर डबल पण झालेले. ते का होतात ते पण आपण पुढे जाऊन बघूया. तर मग तुमचं एक तर प्रायमरी याच्यामध्ये फोकस असला पाहिजे आणि एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, की तुमचा व्ह्यू हा शॉर्ट टर्म साठी असेल. याच्यामध्ये जर तुम्ही आयपीओ साठी जाताय तर शॉर्ट टर्म याचा अर्थ छोट्या कालावधीसाठी, थोड्या टाइम फ्रेम साठी. मोठ्या टाइम फ्रेम साठी म्हणजे लॉंग टर्म साठी जायचं नाही. तुमचा फंड ऑफ व्ह्यू असणार आहे शॉर्ट टर्म साठी. डन. तर मग हा जो शेअर ₹500 7 तारखेला जेव्हा त्याचं लिस्टिंग होणार आहे त्यावेळेला तो वाढेल, कमी होईल, काय होईल, कशामुळे होतं? तर त्याच्यासाठी 3 कारण कारणीभूत आहेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, की ज्याच्यामध्ये
हे जे ऍप्लिकेशन किती येत आहेत इश्यू प्राइसच्या डिपेंड ऑन आहे की तो शेअर्स किती वाढणार आहे. म्हणजे काय होतं, समजा पहिली कंडिशन 452 करोडचे ऍप्लिकेशन आले, याला बोलतो आपण आयपीओ सबस्क्राईब झाला. पैसे बनतील का? नाही, निगेटिव्ह रिटर्न भेटणार आहेत तुम्हाला इथे. सेकंड कंडिशन 400 करोडचे ऍप्लिकेशन आले म्हणजे आयपीओ अंडर सबस्क्राईब झाला, तर इथे पण पैसे बनणे विषय सोडा. मग पैसे कधी बनतील? ज्या वेळेला तो आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होणार आहे. जेवढा जास्त ओव्हर सबस्क्राईब होईल तेवढा तो इथे वाढून लिस्ट होणार आहे. लक्षात ठेवा, किती जास्त त्याला रिस्पॉन्स येतोय. कारण लक्षात घ्या, मार्केट चालतं डिमांड अँड सप्लायवर. जास्त ऍप्लिकेशन येत आहेत म्हणजे असं समजलं जातं डिमांड वाढते, कमी ऍप्लिकेशन येत आहेत म्हणजे असं समजलं जातं सप्लाय येतोय. मग जेवढे जास्त त्याला तगडा रिस्पॉन्स भेटणार आहे तेवढं जास्त तो लिस्टिंग गेन करणार आहे. कुठे? ज्या वेळेला तो लिस्ट होणार आहे सेकंडरी मार्केटमध्ये त्यावेळेला. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने बघावं लागेल कंपनी किती चांगली आहे वाईट आहे काही डझंट मॅटर. मॅटर करणारे लोक रिस्पॉन्स देत आहेत का, तरच तो आयपीओ चालणार आहे. लक्षात ठेवा, नाहीतर नाही. कितीही चांगली कंपनी असून द्या, जर लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही तर तो आयपीओ, ती कंपनी तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स देणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने काय बघायला लागेल की लोक रिस्पॉन्स देत आहेत का. मग लोक रिस्पॉन्स देण्यामागचे पण काय कारण असतात. एक तर ते युनिक बिझनेस मॉडेल आहे का, एक रिझनेबल प्राइस तुम्हाला ऑफर केलेली आहे का, व्हॅल्युएशन तपासलं जातं लोकांकडून, स्वस्त व्हॅल्युएशन आहे का महाग व्हॅल्युएशन आहे, या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर, ब्रँड चांगला आहे का, कंपनीला फ्युचर आउटलुक चांगले आहेत का, हे सगळ्याची चाचपणी करूनच लोक तिथे इन्व्हेस्टमेंटला जातात. मग तुम्हाला प्रामुख्याने काय बघायचे बघा, मोस्ट ऑफ द टाइम आयपीओ 3 दिवस तुम्हाला ऍप्लिकेशन करायला अलाउड असतात. काही वेळेला 4 दिवस पण असतात, पण मिनिमम 3 दिवस तरी असतातच असतात. मग तुम्हाला प्रामुख्याने इथे काय बघायचे, तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी ऍप्लिकेशन करायचे. पहिल्या दिवशी नाही करायचं ऍप्लिकेशन, दुसऱ्या दिवशी पण नाही करायचं. वाट बघायचे की लोकांचा रिस्पॉन्स येतोय का. ते कुठं बघायचंय आपण आता थोड्या वेळाने एका वेबसाईट वरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तिथे मी तुम्हाला दाखवेन. मग तुम्हाला थर्ड डे ला ऍप्लिकेशन करायला जायचे, बघायचे लोकांचा रिस्पॉन्स येतोय का नाही त्या आयपीओला, देनच तुम्हाला तिथे जायचे ऍप्लिकेशन करण्यासाठी. डन, ठीक आहे. कुणाला काही क्वेश्चन असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला एका वेबसाईट वरती घेऊन जात आहे की जिथे तुम्हाला रिअल कोटेशन्स बघायला भेटतील. मी त्या वेबसाईटचं नाव तुम्हाला दाखवतो, तर चित्तोरगड website.com या वेबसाईटचं नाव आहे, चित्तोरगड.com. ही वेबसाईट तुमच्या स्क्रीनवरती आहे, मी घेऊन आलेलो आहे. इथे बघा आयपीओ सेक्शन आहे, आयपीओ डॅशबोर्ड मध्ये जातोय आपण, ज्याच्यामध्ये हे जे अपकमिंग आयपीओ आहेत हे तुम्हाला इथे बघायला भेटतील, आणि काही क्लोज झालेले आयपीओ आणि पाठीमागचे पण काय आयपीओ आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता सगळ्यात पॉप्युलर जो आयपीओ होता एलआयसीचा, बघूया आपण की जो आता क्लोज झालेला आहे, ज्याच्यामध्ये पण सेम कोटेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल की जे आपण आता बघितलं होतं बार्बेक्यू नेशनचं, की आयपीओ ची ओपन डेट, क्लोज डेट, त्याची फेस व्हॅल्यू, किती रुपयाला तुम्हाला तो विकलेला आहे, त्याची लॉट साईज, त्याची इश्यू प्राइस. 21,000 करोड रुपये गोळा केले आतापर्यंत. देशातला सगळ्यात मोठा आयपीओ होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% ओएफएस होता, ऑफर फॉर सेल. बरोबर, की इथे फ्रेश इश्यू नव्हता, पूर्णपणे ओएफएस ऑफर फॉर सेल होता याच्यामध्ये. डन. आयपीओ ची अलॉटमेंट पण झालेली आहे, आणि आता बघा आयपीओ ची जी 16 तारीख येणार आहे म्हणजे उद्याची तारीख, त्यावेळेला त्यांच्या डीमॅट अकाउंटला शेअर जमा होतील, आणि 17 तारखेला तो शेअर सेकंडरी बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. मग काय वाटतंय, वाढून लिस्ट होईल का कमी होईल? रिस्पॉन्स आलेला नाहीये हॅलो, रिक्वेस्ट असेल आवाज म्यूट करा. बघा इथे थोडस स्क्रोल करून तुम्ही ज्या वेळेला खाली येता त्यावेळेला त्याचं सबस्क्रिप्शनचा एक ग्राफ तुम्हाला इथे दिसेल, आणि याच्यामध्ये दिसेल तो आयपीओ किती पट सबस्क्राईब झालेला आहे. तो आयपीओ 2.95 म्हणजे ऑलमोस्ट 3 पट सबस्क्राईब झालेला आहे. एवढा तगडा रिस्पॉन्स आलेला नाही मार्केटमध्ये त्याला. जर फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर 21,000 करोड इंटू जर 2.95 पकडलं तर त्याचं सबस्क्रिप्शन आलेलं आहे नियर बाय 61,950 करोड फक्त. खूप कमी तसं म्हणायला गेलं तर रिस्पॉन्स आलेला आहे. ऍटलिस्ट जो आयपीओ 10 टाइम होऊन जास्त सबस्क्राईब होतो तो एकदम सुपर रिटर्न देतो.
हा तर 3 पटच झालेला आहे. तेवढे सुपर रिटर्न्स नाहीत भेटणार. एक स्लाइटली लिस्टिंग होईल, एक बेसिक फ्लॅट, एवढं काय सुपर लिस्टिंग नाही होणार त्याचं. त्याच्या मागची पण काही बरीचशीच कारणं होती. एक तर निगेटिव्ह ग्लोबल सेंटिमेंट, मार्केटचे सेंटिमेंट खराब आहेत. आता मार्केट पडतंय खाली, ग्लोबल क्यूज थोड्याशा निगेटिव्ह आहेत. आणि एक अचानक आरबीआयचे जे गव्हर्नर होते त्यांनी लास्ट वीक मध्ये रेट हाईक केलेला आहे. रेपो रेट जो आपला रेपो रिझर्व्ह रेट असतो आरबीआयने, तर त्याचे पण एक निगेटिव्ह इम्पॅक्ट शेअर बाजारावरती आले. तर त्याचा सगळ्यांचा इम्पॅक्ट ह्या आयपीओ वरती झालेला दिसून येईल. तर इथे ज्यांनी ऍप्लिकेशन केलेले त्यांना एवढे सुपर रिटर्न नाहीच भेटणार. एक फ्लॅट ओपनिंग राहील आणि त्यानंतर थोडासा खाली येऊन द्या आणि मग देन लॉंग टर्म साठी व्ह्यू त्याच्यामध्ये ठेवा. एक जस्ट माझा अनालिसिस आहे की जे मी तुमच्या सोबत इथे शेअर केलेलं आहे. ओके, डन. चलो, कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा तुम्ही अनम्यूट करून पण विचारू शकता. जायचं पुढे. चलो आपण बघूया आता की इन्व्हेस्टर कॅटेगरीज कुठल्या कुठल्या आहेत, कोण कोण येतं आपल्यासोबत काम करायला प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये. इथे तुम्हाला बघायला भेटेल. एक तर बघा इथे रिटेल कॅटेगरी, रिटेल मध्ये आपण येतो. याला बोलतात RRI, रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. अप टू 2 लाख ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते या फर्स्ट कॅटेगरीत येतील. सेकंड कॅटेगरी येते HNI, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, की ज्यांची 2 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आहे ते त्या सेकंड कॅटेगरीमध्ये येतील. थर्ड कॅटेगरी येते की ज्याच्यामध्ये DIS बोललं जातं, त्यांना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, की जे आपल्या देशातले संस्थागत निवेशक आहेत ते याच्यामध्ये येतात. आपल्या देशातला सगळ्यात मोठा DIS कोण आहे माहितीये तुम्हाला? कोण आहे सगळ्यात मोठा DIS आपल्या देशामधला? LIC. द लार्जेस्ट डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर कोण असेल आपल्यातला तर LIC आहे. बाकीच्या म्युच्युअल फंड्स कंपनी आहेत किंवा ज्या बाकीच्या फंड मॅनेजिंग कंपनीज आहेत की ज्या आपल्या देशातल्या आहेत. त्यानंतर येतं सगळ्यात लास्टला FIIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, सगळ्यात पॉवर कॅटेगरी आपल्या देशातली की जी तुम्हाला इथं बघायला भेटेल. डन. आणि या शेअर मार्केटमध्ये, सेकंडरी मार्केटमध्ये फक्त या 4 कॅटेगरीज येतात. याच्या व्यतिरिक्त कोणही बाहेरचं येत नाही. कंपनीला अलाउड नाहीये सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री करायला. मग कोणाला अलाउड आहे? फक्त या 4 कॅटेगरीज आहेत. RRI, रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर, HNI, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, DIS, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, आणि देन FII सगळ्यात लास्टला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता आपण जाऊया की सेकंडरी मार्केट म्हणजे काय. मला काय करायचं, आम्ही खेळतोय ना. बाकीच्यांना रिक्वेस्ट असेल तुमचे आवाज म्यूट करा प्लीज. मामावर गेला त्याचे येईन संध्याकाळी. नाही संध्याकाळी आणणार त्याला, दिवसभर राहत संध्याकाळी त्याला. आता आपण जाणार आहे सेकंडरी मार्केट चालतं कसं, कशा पद्धतीने वर्क होतं, एकदा आपण त्याच्यावरती फोकस ठेवूया. बघा, सेकंडरी मार्केट म्हणजे पूर्णपणे रिसेल बाजार आहे. इथे तुम्हाला जर शेअर्स घ्यायचे असतील तर ज्याला ऑलरेडी शेअर्स कंपनीने इश्यू केलेले आहेत प्रायमरी मार्केटद्वारे किंवा बाजारात इश्यू आहेत त्यांच्याकडूनच घ्यावे लागतात. तुम्हाला इथे निगोशिएशन पद्धतीने शेअरची खरेदी विक्री करावी लागते. बघा, लोक इथेच काय वेळेला फसतात. एक लक्षात घ्या, कंपनी येत नाही सेकंडरी मार्केटमध्ये तुम्हाला शेअर्स खरेदी विक्री करायला. तुम्ही कोणाकडून तरी शेअर्स घेत असता आणि तुमच्याकडून कोणतरी तो शेअर्स घेत असतो. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक 100 रुपयाचा शेअर्स घेतला. तुम्हाला जर तो कोणाला विकायचा असेल तर तुम्हाला फायदा कमवण्यासाठी काय करायला लागेल, कोणाला तरी त्यापेक्षा जास्त भावाने तो विकावा लागेल. त्यासाठी तुम्हाला क्वालिटी इम्पॉर्टंट आहे मार्केटमधली, आणि तीच क्वालिटी तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. लोक इथेच फसतात, कचरा गोळा करतात मार्केटमधला. का कचरा गोळा केला जातो? स्वस्त भेटतो ना म्हणून घरात आणून ठेवायचा का कचरा? फायदा कधी होईल? जेव्हा तो माझ्याकडून कोणतरी विकत घेईल त्यावेळेला. कचरा घेतील खरंच विकत तुमच्याकडून कोण? नाहीत घेणार ना. मग तो घरात तसाच पडून राहणार आणि मग म्हणायचं शेअर मार्केट वाईट आहे, खराब आहे. नाही, तुम्ही क्वालिटी घ्या, क्वालिटी खपली पण जाईल तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने. मग ती क्वालिटी कशी आयडेंटिफाय करायची पुढे आपण बघणार आहे.
डन. ते अशा पद्धतीने सेकंडरी बाजार चालतो. त्याच्यामध्ये डीप अजून जाणार आहे आपण जसं जसं पुढे जाऊ त्याच्यानुसार. बघूया आता एकदा ऑपरेशनल बॉडीवरती आपण नजर टाकूया की टॉप टू बॉटम कोण ऑपरेशन करतं शेअर मार्केटचं. सगळ्यात टॉपला येते मिनिस्टर ऑफ फायनान्स, की जे आपली इंडियन गव्हर्नमेंट जो आपला देश चालवतो त्याची एक मिनिस्टर ऑफ फायनान्स, त्यांच्या अंडर फायनान्स रिलेटेड सगळ्या गोष्टी येतात. शेअर मार्केट ही पण एक फायनान्स रिलेटेड असल्यामुळे मिनिस्टर ऑफ फायनान्सचं टॉप मॅनेजमेंट असतं त्याच्यावरती. सेकंड नंबरला येईल सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, की जी बाजाराच्या नियंत्रणासाठी बनवण्यात आलेली रेग्युलेटरी बॉडी आहे. देन येतात एक्सचेंजेस. एक्सचेंजेस म्हणजे बाजार. आपल्या देशामध्ये 17 ते 18 एक्सचेंजेस आहेत, की ज्याच्यामध्ये पुणे एक्सचेंज सुद्धा आहे, कलकत्ता एक्सचेंज आहे, अहमदाबाद एक्सचेंज आहे, बॉम्बे एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, हे खूप सारे एक्सचेंजेस आहेत. पण मी जायचं कुठे हे कोण ठरवणार? हे आपण ठरवणार. बघा घराच्या शेजारी एक किराणा मालाचं दुकान आहे, त्याला पण आपण एक बाजारच समजूया. तरी पण आपण 4 दुकानं सोडून पुढे जातोच की. का बरं असं? एका छताखाली सगळं भेटेल, हमखास भेटेल आणि गॅरंटेड भेटेल असे तुम्हाला एक्सचेंजेस पाहिजे. मग असे हमखास आणि गॅरंटेड भेटणारे एक्सचेंजेस कुठले आहेत? आपल्याकडे असे 2 एक्सचेंजेस आहेत आणि ते आहेत NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये 3000 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 6000 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहेत. तिथे पण तुम्हाला 2 ऑप्शन भेटलेले आहेत बघा, एक तर NSE आणि BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. जायचं कुठे? एकाच बघा डीमार्ट आणि बिग बाजार फॉर एक्झाम्पल, एकाच मॉलमध्ये डीमार्ट पण आहे बिग बाजार पण आहे. जाणार कुठे? डीमार्टला का बिग बाजारला? नॅशनल स्टॉक एक्सचेंजला का BSE ला? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. जिथं सगळ्यात जास्त क्राऊड आहे मला तिथं जायचे. मग सगळ्यात जास्त क्राऊड कुठे आहे? काय वाटतंय? NSE ला का BSE ला? सांगेल मला कोण? सगळ्यात जास्त क्राऊड कुठे आहे? बघूया आपण. एक मी तुमच्यासोबत ग्राफ ठेवतोय की तुम्हाला त्याच्यावरून आयडेंटिफाय करायला भेटेल सगळ्यात जास्त टर्नओव्हर आणि ही कुठं आहे हे तुम्हाला इथं समजणार आहे. बघा मी एप्रिल महिन्यातला डाटा तुमच्या समोर घेतोय सिंगल डेचा. BSE चा टर्नओव्हर आहे 3800 करोड आणि तोच NSE चा टर्नओव्हर आहे 66,000 करोड, 70,000 करोड, 72,000 करोड, 84, 70. बघा हे एका दिवसाचे टर्नओव्हर. आणि इकडे BSE चे दिसतील तुम्हाला 3, 4, 5,000 करोड, 4,000 करोड. सगळ्यात जास्त टर्नओव्हर कुठे आहे? NSE ला. का? तर तिथे क्वालिटी कंपनी आहेत. भले कमी कंपनी आहेत तिथे, पण क्वालिटी कंपनी आहेत आणि सगळ्यात जास्त महत्व क्वालिटीला दिलं जातं जर तुम्ही तुमच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट करताय तर. त्यासाठी आपण पण आता जायचे कुठे? NSE ला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला. कारण की तिथं असं कधीच होणार नाही की तुम्ही शेअर्स विकायला जाताय, बायर नाहीये, खरेदी करायला जाताय, सेलर नाहीये. फुल लिक्विड स्टॉक्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. ठराविक चांगल्या मोठ्या कंपन्या तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. तर जाऊया पुढे आपण. इन टर्म्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन बाजाराचे काय भाग पाडण्यात आलेले आहेत त्यांना बोललं जातं लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, की ज्याच्यामध्ये फर्स्ट 100 कंपनीज की ज्यांना लार्ज कॅप बोललं जातं, 101 ते 250 कंपनीज त्यांना मिड कॅप बोललं जातं आणि 251 पुढच्या कंपनीज त्यांना स्मॉल कॅप बोललं जातं. हे फिल्टर लावून दिलेले आहेत तुम्हाला की बाबा रे टॉप 100 कुठल्या आहेत, सेकंड टॉप कुठला आहे, थर्ड टॉप कुठला आहे, ग्राहकांच्या सोयीसाठी. हे कशाच्या बेसिसवरती काढतात? मार्केट कॅपिटलच्या बेसिसवरती काढतात. मग मार्केट कॅपिटल कसं ठरतं आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूया. की बघा आता इथे देशातली आपल्या सगळ्यात मोठी कंपनी कोणती आहे माहितीये तुम्हाला? जिचं 16 लाख करोड मार्केट कॅपिटल आहे. कुठली अशी कंपनी आहे की जिचं 16 लाख करोड मार्केट कॅपिटल आहे? माहितीये कोणाला? रिलायन्स इंडस्ट्री, की जी आपल्या देशातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. 16 लाख करोड मार्केट कॅपिटल आहे. कशावरून ठरतं? त्या शेअरची प्राइस फॉर एक्झाम्पल प्राइस चाललेले 2,500 इंटू त्या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर इन्क्लुडिंग नाव प्रमोटर. ही रिअल फिगर मी तुमच्या समोर ठेवत आहे. नियर बाय 6,500 करोड शेअर्स आहेत त्या कंपनीचे. गुणिले त्या शेअरचे प्राइस जी फिगर येते ते येतं 16 लाख करोड त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. हे 50-50 डिवाइड केलेलं आहे. 8 लाख करोड प्रमोटरच्याकडे आणि 8 लाख करोड पब्लिककडे. प्रमोटर कोण आहेत त्या कंपनीचे? ओनर कोण आहेत? मुकेश अंबानी, की त्यांच्याकडे 50% शेअर्स आहेत आणि 50% पब्लिककडे. तर पब्लिक मध्ये कोण कोण येतं? की जे मगाशी आपण 4 कॅटेगरीज बघितल्या, RRI, HNI, DI आणि FII. मग
हे मार्केट कॅपिटलायझेशन या प्राइसवर ठरलेलं आहे कुठल्या शेअरच्या, आणि शेअरची प्राइस थोडीच एकसारखी राहणार आहे, ती कमी जास्त होणार आहे. पण ती कमी जास्त कोणामुळे होणार आहे? प्रमोटरमुळे का पब्लिकमुळे? काय वाटतंय? पब्लिकमुळे. मग तुम्ही म्हणाल प्रमोटरचं काम काय? प्रमोटरचं फक्त एकच काम आहे, काय? त्या कंपनीला चांगलं चालवणे, परफॉर्मन्स देणे. जर समजा यांनी त्या कंपनीला चांगलं चालवायला लागले तर पब्लिक डिमांड क्रिएट करेल आणि त्या कंपनीचा शेअर्स वाढायला लागेल. उद्या तो शेअर्स 5,000 झाला तर काय होईल हो? हे पण मार्केट कॅपिटल 32 लाख करोड होईल. मग त्याच्यामध्ये प्रमोटरचा पण फायदा आहे, त्याचं पण व्हॅल्युएशन वाढेल. समजतंय काय होतंय? समजा प्रमोटरने त्या कंपनीचा बॅड परफॉर्मन्स करायला लागला तर पब्लिक काय करेल? त्या शेअर्स मध्ये सप्लाय जनरेट करेल, तो शेअर्स 1200 रुपये झाला, अर्धा झाला जवळजवळ येतो. मग त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल पण कमी होईल. मग इथे प्रमोटरचं पण नुकसान आहे आणि पब्लिकचं पण नुकसान आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की अशा बेसिसवरती मार्केट कॅपिटलायझेशन काढलं जातं आणि त्याच्याच वरती ज्या टॉप 100 कंपन्या ठरवण्यात आलेल्या आहेत. डन. आता जाऊया आपण सेक्टोरियल विभाजन केलेलं आहे शेअर मार्केटचं, ते तुम्हाला इथे बघायला भेटेल की ज्याच्यामध्ये बघा ॲटो सेक्टर, बँकिंग, एनर्जी, फायनान्स सर्व्हिसेस हे असे वेगवेगळे सेक्टर्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि आपल्या देशाचं जे ट्रॅडिशनल कल्चर आहे, ऋतुमान आहे, त्यानुसार प्रत्येक सेक्टर वर्क होतात. बघा ॲटो सेक्टर कधी बिझनेस करतो? फेस्टिव्ह सीझनला, की ज्याच्यामध्ये टाटा मोटर असेल, मारुती सुझुकी असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, एस्कॉर्ट, टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉम, ह्या अशा ॲटो कंपनीज ह्या फेस्टिव्ह सीझनला सगळ्यात जास्त बिझनेस करतात. त्यानंतर बँकिंग आहे, एनर्जी सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये पॉवर कंपनीज येतात, टाटा पॉवर, अदानी पॉवर, रिलायन्स पॉवर. फायनान्शियल सर्व्हिसेस की ज्याच्यामध्ये एनबीएफसीज कमी येतात, नॉन बँकिंग फायनान्स सर्व्हिसेस, की ज्या बँका नाहीयेत पण फायनान्स देतात, की ज्यांना एनबीएफसीज बोललं जातं, नॉन बँकिंग फायनान्स सर्व्हिसेस, की ज्याच्यामध्ये बजाज फायनान्स, बजाज फिन्सॉर्प, मुथूट फायनान्स, चोलामंडलम फायनान्स, इंडियाबुल हाऊसिंग फायनान्स, ह्या कंपन्यास तुम्हाला बघायला भेटतील. एफएमसीजी सेक्टर, फास्ट अँड मुव्हिंग कन्झ्युमर गुडचा ज्या फूड मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनी असतील, की ज्याच्यामध्ये डाबर, नेस्ले, ब्रिटानिया, कोलगेट, डीमार्ट, फ्युचर रिटेल हे अशा कंपनीज येऊन जातील. आयटी सेक्टर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कंपनीज की ज्याच्यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एनआयटी टेक लिमिटेड, कोफोर्ज, कमिन्स इंडिया या अशा कंपनीज येऊन जातील. त्यानंतर येतो मीडिया सेक्टर की ज्याच्यामध्ये टीव्ही 2018 असेल, सन टीव्ही असेल, डिश टीव्ही असेल, आयनॉक्स डिचर, पीव्हीआर की जिथं मूव्हीज रिलीज केल्या जातात, या पण सगळ्या मीडियामध्ये येतात. मेटल सेक्टर येतो की ज्याच्यामध्ये मेटल मायनिंग कंपनीज असतील किंवा मेटल जे कन्स्ट्रक्शन साठी लागणार असतील त्या सेल करणाऱ्या कंपनीज असतील, की ज्याच्यामध्ये टाटा स्टील, जिंदाल स्टील, वेदांता, VDL, सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदाल्को, JSW स्टील या स्टील कंपनीज येऊन जातील. त्यानंतर येतो फार्मा सेक्टर, बाजाराचा सगळ्यात एव्हरग्रीन सेक्टर, मरण आहे कधी नाही, गोळ्या घेतल्या तरी नाही आणि शेअर्स घेतले तरी पण नाही. पाठीमागच्या आता 2-3 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त जर ब्लाइंड डाव खेळायचा होता तर या फार्मा सेक्टरवरती खेळायचा होता, कारण अख्ख्या जगाला जर कोणी वर काढला असेल तर तो फार्मास्युटिकलने, फार्मा सेक्टरने काढलेले, की ज्याच्यामध्ये डॉक्टर रेड्डी, बायकॉन, सिप्ला, ग्लेनमार्क फार्मा, अरबिंदो फार्मा, अल्केम लॅबोरेटरीज, अपोलो हॉस्पिटल, फायझर, फोर्टिस लॅबोरेटरीज या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स जाऊन बघा गेल्या 2 ते 3 वर्षात 200-300 पट जास्त रिटर्न दिलेले आहेत त्यांनी तिथे. त्यानंतर येतात पीएससी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँक की ज्यांना आपण गव्हर्नमेंट बँक्स बोलतो. त्यानंतर येतो रियालिटी सेक्टर की ज्याच्यात रिअल इस्टेटच्या कंपनीज येऊन जातात, डीएलएफ असेल, एल&टी, लार्सन अँड टुब्रो, एनसीसी, नॅशनल कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, रिलायन्स इन्फ्रा असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज येऊन जातात. त्यानंतर येतो निफ्टी प्रायव्हेट बँक की ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत आपल्या देशामधल्या त्यांच्यासाठी एक वेगळा सेक्टर ठेवलेला आहे, की ज्याच्यामध्ये कोटक महिंद्रा बँक असेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, इंडसइंड बँक असेल, या सगळ्या बँकेज तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि जे आहेत ही आपल्या देशाच्या इकॉनॉमीचे कणा आहेत, असं म्हणायला हरकत नाहीये की कधीही न बुडणारी जहाज आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी पूर्णपणे यांच्यावरती आहे. यातले कितीतरी ब्रँड तुम्ही डेली यूज मध्ये वापरता, तुम्ही अनालिसिस करा स्वतः. आणि तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट करायची ही सेक्टोरियल डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कोणता सेक्टर कधी चालतो, कशा पद्धतीने चालतो, आणि जी इन्व्हेस्टमेंट असेल ती छोटी छोटी करत तुम्हाला पुढे जायचे आहे. डन. तर मग अशा पद्धतीने आपण बघितलं सेक्टोरियल अनालिसिस बाजाराचं. आता आपण टाकू एकदा निफ्टी आणि सेन्सेक्स वरती, जे तुम्ही न्यूजला फक्त एवढंच बघता की निफ्टी वाढली पडली, सेन्सेक्स वाढला पडला, पण हे कोणामुळे होतं? काय वाटतंय कोणामुळे होतं असं? निफ्टी वाढते पडते. बरं चला अजून एक क्वेश्चन करतो, वेगळा आहे थोडा. इंडियाने मॅच हारली जिंकली कोणामुळे? त्या 11 प्लेयरमुळे.
त्या 11 प्लेयरच्या परफॉर्मन्समुळे. मग 11 प्लेयर काय करतात, आपल्या इंडियन क्रिकेटला रिप्रेझेंट करतात. तसंच निफ्टी 50 हा जो एक इंडेक्स आहे की ज्याला निफ्टी बोललं जातं, तो आपल्या जो मेन मेजर इंडेक्स आहे, सगळ्यात मोठा जो बाजार आहे आपल्या देशातला, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याला रिप्रेझेंट करतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला निफ्टी 50चा इंडेक्स. आणि जो बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो बाजार आहे त्याला सेन्सेक्स हा इंडेक्स रिप्रेझेंट करतो. मग इथे 30 कंपन्या घेतल्यात आलेल्या आहेत आणि इथे 50 कंपन्या निफ्टी 50ला घेण्यात आलेल्या आहेत. त्याचा क्रायटेरिया तो जर बघायला गेला तर याचं जे लॉन्चिंग आहे ते झालं 1996 साली. 1996 साली त्याचं लॉन्चिंग करण्यात आलं. 50 कंपन्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. 1000 पासून त्याची जर्नी स्टार्ट झाली. ती कुठे गेली, 18,000 पर्यंत त्याची जर्नी केलेली. मग हे व्हॅल्युएशन कसं बघतात, समजा 1000चा 2000 झाला तर त्या 50 कंपन्यांचं व्हॅल्युएशन डबल झालं. बघा कोरोनामध्ये 7,500 आला होता आणि परत आता 18,000 गेला, म्हणजे तिथून ऑलमोस्ट 3 पट व्हॅल्युएशन वाढायला गेलेलं आहे त्याचं. तर मग हे सगळं जजमेंट त्यानुसार केलं जातं. तर ते एक छोटीशी जर्नी आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो इथे की ज्याच्यामध्ये 1000 पासून निफ्टीची जर्नी चालू झाली आणि मध्ये मध्ये छोटे छोटे करेक्शन दिलेले आहेत. जसं 2008 मध्ये लेमन ब्रदर्स जे क्यूज होते, ग्लोबल क्यूज, त्यामुळे 2008 ची मंदी आली होती, बाजार पडला होता खाली. 2011ला एक छोटंसं मायनर करेक्शन होतं, 2015ला एक छोटंसं मायनर करेक्शन होतं आणि सगळ्यात मोठं करेक्शन म्हणजे बाजार पडला होता खाली कधी, 2020 मध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे 12,400चा इंडेक्स 7,511चा लो केला होता. ऑलमोस्ट 50% डिस्काउंट मध्ये सगळे कंपनीज भेटत होत्या तुम्हाला इथे. एक सेल लागला होता आणि त्या सेलमध्ये खूप लोकांनी पार्टिसिपेट नाही केलेलं मी हा शब्द वापरतोय कारण खूप लोक घाबरत होते किंवा काही लोकांना माहितच नव्हतं त्यावेळेला. एक लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांची गाडी इथं मिस झाली ना, त्यांनी आयुष्यातलं काय मिस केलं. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण सगळा शेअर बाजार शिकाल त्या दिवशी तुम्हाला कळेल की इथे मी काय मिस केलं. 75 रुपयाला 65 रुपयाला टाटा मोटरचा शेअर्स भेटत होता, आज तो 550 चाललेला आहे. रिलायन्स इंडस्ट्री 880चा लो केलेला शेअर्स आज 2500-2600 चाललेला आहे. अशा कितीतरी कंपनीज आहेत आणि ज्या मगाशी आता नावं घेतलेल्या सगळ्या टॉपच्या दिग्गज कंपनीज एकदम 50%हून जास्त डिस्काउंट्स मध्ये तुम्हाला भेटत होते. सांगण्याचा उद्देश की जी गाडी तुमची इथं मिस झाली बऱ्याच लोकांची, यदा कदाचित पुढे कधी अपॉर्च्युनिटी येईल. हा, हे स्टेशन तर तुम्हाला कधीही पाठीमागे येणार नाही, पण इथे कुठेतरी मध्ये आधी भेटेल. त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजे, कारण जर तुम्ही लॉंग टर्म व्ह्यू बघितला तर बाजार वरतीच चाललेला आहे आणि तिथून खूप ग्रोथ व्हायची इंडियाला. त्यामुळे बाजार अजून खूप वरती जाणार आहे. ओके, डन. ते अशा पद्धतीने आपण बघितलं ऑपरेशनल बॉडीजचं, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला बघितलं आपण फायनान्स मिनिस्ट्री, सेबी, एक्सचेंजेस, आणि आता आपण बघणार आहे ऑपरेशनल बॉडीतला एक लास्टचा पार्ट की ज्याचं नाव आहे ब्रोकर, की जो सतत तुमच्या सोबत असतो. तुमच्या सोबत सगळ्यात जवळ कोण जर असेल तर तो ब्रोकर असतो. तो एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. ब्रोकर तुमचं एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो. त्याच ट्रेडिंग अकाउंटला एक तुम्हाला बँक अकाउंट लिंक करावं लागतं. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे एक लेट टू मोबाईल वॉलेट, एक वॉलेट सारखं काम करतं, जसं अमेझॉनचं वॉलेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आणि देन इथे तुम्हाला शॉपिंग करायचे, शेअर्स बाय करायचे आणि ते घेतलेले शेअर्स परत ट्रान्सफर केले जातात कुठे, डीमॅट अकाउंटला. हे एक वेगळं अकाउंट आहे, तुमच्या शेअर्सचं लॉकर आहे, त्याला बोललं जातं डीमॅट अकाउंट. समजताय? तर घेतलेले शेअर्स तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला न राहता ते ट्रान्सफर केले जातात डीमॅट अकाउंट्सला आणि त्या डीमॅट अकाउंटचं जे नियंत्रण असतं ते असतं NSDL आणि CDSL यांच्याकडे. हे डिपॉझिटरी पार्टिसिपेट आहेत, क्लिअरिंग मेंबर्स आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुमचे जे शेअर्स असतात हे कुठल्याही ब्रोकरकडे नसून NSDL CDSL कडे एकदम सुरक्षित लॉकर मध्ये त्या सुरक्षित असतात. डन. तर आपण बघूया आता की ब्रोकर निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, ब्रोकर काय देणं गरजेचं लागतो. ब्रोकर तुम्हाला ऍडव्हान्स टूल्स अँड प्लॅटफॉर्म देणं गरजेचं लागतो. ऍडव्हान्स टूल्स अँड प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कोणतेही शेअर्स खरेदी करता, विकता, त्यासाठी तुम्हाला एक मोबाईल ऍप्लिकेशन, कम्प्युटर टर्मिनल, अजून काय त्याचे ऍडव्हान्स टूल्स असतील हे देणं गरजेचं लागतो ब्रोकर. त्यानंतरनी एक्सपर्ट अनालिसिस देतात ब्रोकर तुम्हाला, कोणते शेअर्स घ्यायचे, कोणते विकायचे. त्यांची एक ऍडवायझरी डेस्क असते ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते.
मार्केट अपडेट्स दिले जातात, कंपन्यांचे काय कॉर्पोरेट ऍक्शन्स येतात, गव्हर्नमेंटचे काय अपडेट्स येतात, मार्केट रिलेटेड काय अपडेट्स येतात, हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ब्रोकर कडून किंवा देणं गरजेचं आहे. ट्रेड ऑन कॉल, तुम्ही काय वेळेला अवेलेबल नसता स्वतः खरेदी विक्री करायला, त्यावेळेला ब्रोकरने तुम्ही फोन करून सुद्धा तुमचे शेअर्स खरेदी विक्री करणं गरजेचं आहे. तर मग या सगळ्या सुविधा जर तुम्हाला एखादा ब्रोकर देत असेल तरच तो तुमच्यासाठी वेल अँड गुड चांगला ब्रोकर आहे. बाजारामध्ये खूप सारे असे असंख्य ब्रोकर आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट ब्रोकर्स भेटतात, फुल टाइम ब्रोकर भेटतात, बँकिंग ब्रोकर भेटतात. पण एक जस्ट माझं सजेशन असेल, तुम्हाला जर आता नवीन असाल तुम्ही, तर तुम्ही डिस्काउंट ब्रोकर कडे जाण्यापेक्षा, मी असं कोणाचंही ऍडव्हर्टाइज करत नाहीये इथे, पण एक सांगण्याचा उद्देश, डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला त्या मनाची सर्व्हिस देत नाहीत. फुल टाइम ब्रोकर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात आणि ती सर्व्हिस तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता आम्ही जर तुम्हाला रिकमेंडेशन करणार असू तर आमच्याकडे आनंद राठी नावाचा ब्रोकर आहे. जर कोणाला अकाउंट ओपन करायचे असतील तर फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपन होतील. विथ जर ज्या दिवशी तुम्ही पहिला ट्रेड करताय त्यावेळेला तुम्हाला फोनपे जीपेला एक ₹100 कॅशबॅक भेटेल. म्हणजे तुम्हाला खर्च तर काहीच नाही, फुकट अकाउंट ओपन होणार आहे, प्लस ₹100 तुम्हाला भेटतील. आणि एक आम्ही फुल टाइम ब्रोकर तुम्हाला ओळख करून देतोय की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. अल्गोरिदम ट्रेडिंग असेल, एक आमची प्रीमियम ऍडवायझरी डेस्क आहे, तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. आमचे काही सेशन्स असतात स्टुडंटसाठी, ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिले जातील. त्यानंतर आमच्याकडे डिलिव्हरीसाठी 3 टाइम मार्जिन प्रोव्हाइड केलं जातं. जे तुम्ही डिलिव्हरी घेता लॉंग टर्म साठी, खूप दिवसांसाठी, तिथे इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला आमच्याकडे एमटीएफ मार्जिन ट्रेडिंग फंडिंग नुसार तुम्हाला 3x मार्जिन दिलं जाईल, 3 पट मार्जिन दिलं जाईल लॉंग टर्म साठी. अजून बऱ्याचशाच अशा फॅसिलिटीज आहेत. तुम्ही, आमची जी टीम आहे ती तुम्हाला कॉर्डिनेट करेल, त्यावेळेला तुम्ही तिथे अकाउंट ओपन करून घेऊ शकता. ओके, डन. आमचा ऍडवायझरीचा एक ग्रुप पण आहे की ज्याच्यामध्ये तुमचा नंबर पण ऍड होईल. तुम्हाला कुठलाही खर्च नाहीये. तुम्ही एकदा करून बघा, जर तुम्हाला युजर फ्रेंडली वाटलं चांगलं तर तुम्ही त्याला पुढे कंटिन्यू करा. ओके, डन. कोणाला काही क्वेश्चन्स असतील ब्रोकर रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता, म्हणजे आपण पुढच्या पार्टला जाईल. बघा, सगळ्यात मेन पार्टला आपण जातोय. पैसे कसे कमवायचे, पैसे कमवण्यासाठी काय केलं पाहिजे ते बघण्याच्या अगोदर एक छोटस लॉजिक आहे शेअर मार्केटचं. हे नवीन लोकांना माहित नसतं आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. तेच मी तुम्हाला दाखवत आहे की ज्याच्यामध्ये एक मी कंपनी तुमच्या समोर घेऊन येतोय, रिलायन्स इंडस्ट्री नावाची आपल्या देशातली सगळ्यात मोठी कंपनी, की ज्याच्यामध्ये बघा टोटल 100% स्टेक जो आहे 16 लाख करोड व्हॅल्युएशन आहे त्याचं. त्यातला 49 म्हणजे 50% स्टेक कोणाकडे, प्रमोटर जे आहेत त्या कंपनीचे, प्रमोटर शेअर होल्डिंग त्यांच्याकडे आहे. बाकीचा स्टेक जर बघायला गेलं तर 50% पब्लिककडे आहे. त्या पब्लिक मध्ये कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते बघूया आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला येईल FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 24% आहेत. बघा, टोटल 50% प्रमोटरकडे, म्हणजे जर 16 लाख करोडचे 8 लाख करोड तर यांच्याकडेच आहेत आणि यांच्यातले अर्धे यांच्याकडे आहेत. म्हणजे किती, 4 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट या लोकांनी कुठे केलेले, रिलायन्स इंडस्ट्री मध्ये केलेले. सेकंड नंबरला येतील DIIs आणि सगळ्यात लास्टला येतील पब्लिक. बघा, आपल्या देशाचं एक दुर्दैव आहे की जे मी तुमच्या समोर मांडत आहे की आपल्या देशातली सगळ्यात मोठी कंपनी, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रस्ट ठेवू शकत नाही आहात. ते कोण, कुठले बाहेरच्या देशातली लोक, त्यांनी इथे 4 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आपण किती मागे आहे याच्यावरून इमॅजिन करा. काही दिवसांपूर्वी किंवा आता कोरोनामध्ये ₹880 होता हा शेअर, 2500 गेलाय. किती रुपये कमवले असतील हो यांनी. नाही, आपण ताणलेच आहे, मुंबईला चालत जायचं तर कोण आपल्याला अडवायला येणार आहे की नाही. बँक एफडी जिंदाबाद, डोक्याला तापच नको, टेन्शनच घ्यायचं नाही. हो, ऍटलीस्ट देशातली सगळ्यात मोठी कंपनी आहे त्याच्यावर तरी ट्रस्ट ठेवा, बरोबर आहे. तर मग या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि बघा, बाजाराचे जर रिअल ड्रायव्हर कोण असतील तर ते तुम्हाला बघायला भेटतील. FIIs 24%, DIIs जवळजवळ 12%. हा पूर्ण हिस्सा काबीज केलेला आहे. कोणी, एक 2 मिनिट मी म्यूट करतोय.
बघा एवढा मोठा हिस्सा काबीज केलेला आहे यांनी, आणि पब्लिक आपण फक्त इथे. जर शेअर बाजारात तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर यांच्या सोबत काम करणं गरजेचं आहे. यांच्या सोबत म्हणजे कोणासोबत? FII आणि DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अँड फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे खरे ड्रायव्हर आहेत मार्केटचे, कारण त्यांच्याकडे डिमांड अँड सप्लाय जनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे आहे का? नाही, कारण आपण रिटेलर आहोत. आपलं पार्टिसिपेशन खूप कमी आहे, पैसा कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे मार्केटचे रिअल ड्रायव्हर आहेत ते FIIs आणि DIIs आहेत. आणि मी स्वतः याचा स्पेशालिस्ट आहे. FII आणि DII सोबत कसं काम करायचं, ती एक डिमांड अँड सप्लायची US बेस्ड पेटेंटेड सॅम सडन यांची स्ट्रॅटेजी आहे. ती तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत प्रोव्हाइड केली जाते, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं यांच्या सोबत कसं काम करायचं. कारण त्यांच्या अपोजिटला आपण टिकू शकत नाही. ते बाय करतायत, तुम्हाला पण बाय करता आलं पाहिजे. ते सेल करतायत, तुम्हाला पण सेल करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. डन. तर अशा पद्धतीने एक छोटस लॉजिक मी तुम्हाला इथे दाखवलं शेअर मार्केटचं. आता आपण जाऊया की शेअर मार्केटमध्ये ऍक्टिव्हिटी करताना काय गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या कशा करायच्या, की ज्याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे मार्केट असतात इथे. एक असतं बुलिश मार्केट, एक असतं बेरिश मार्केट. बुलिश मार्केट म्हणजे वर जाणारं मार्केट, बेरिश मार्केट म्हणजे खाली जाणारं मार्केट. बुलिश म्हणजे वर जाणे, बेअर म्हणजे खाली जाणे. पैसा कोणत्या बाजारात बनतो? बुलिश का बेरिश? काय वाटतंय? पैसा कोणत्या बाजारात बनतो? बुलिश का बेरिश? दोन्ही बाजारात पैसा बनतो, फक्त तुम्हाला त्या स्टेप्स घेता आल्या पाहिजेत. जर समजा मी बुलिश आहे तर मला काय करायला लागेल? जर तुम्ही बुलिश आहात तर तुम्हाला एक स्टेप्स घ्यायला लागतील. त्यासाठी पहिली स्टेप असेल बाय करण्याची. त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप घ्यायला लागेल कोणती? सेल करण्याची. म्हणजे तुम्ही 30 रुपयाला बाय करताय आणि 40 रुपयाला विकताय. याचा अर्थ 30 ला घेऊन 40 ला विकणे म्हणजे किती रुपये भेटले तुम्हाला इथे? 10 रुपये. ही झाला बुलिश ट्रेड. म्हणजे जर मार्केट वर जाणार असेल तर. समजलंय सगळ्यांना? पण जर समजा मार्केट खाली गेलं तर नुकसान होणार. मग जेवढं खाली जाईल तेवढं नुकसान तुम्हाला तिथं झेलावं लागेल. समजतंय? तर मग या गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. मग मार्केट फक्त वरच जातं का? नाही, मार्केट खाली पण जातं. जर मार्केट पडतंय तर मला पैसे बनवता येतात. येस, मार्केट पडताना पण मला पैसे बनवता येतात. फक्त मला माझ्या स्टेप्स चेंज करावे लागतील. त्या म्हणजे कशा? की ज्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आता इथे तुम्हाला पहिली स्टेप घ्यायची कशाची? सेल करण्याची. म्हणजे तुमच्याकडे शेअर्स नाही येत तरी पण तुम्हाला विकायचे. तुमच्याकडे शेअर्स नाहीयेत तरी पण तुम्हाला पहिली स्टेप विकण्याची घेता येते. ती कशी? तर जो ब्रोकर असतो तो तुम्हाला उसने कर्ज स्वरूपात शेअर्स विकायला अवेलेबल करून देतो. त्याची ती जबाबदारी आहे तुम्हाला शेअर्स अवेलेबल करून देण्याची, आणि ती तुम्हाला इथे अवेलेबल करून दिली जाते. ह्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे काय, की मार्केट पडताना पैसे बनत नाहीत, उलटे बुडतात. नाही, मार्केट जर पडत असेल तर पहिली स्टेप सेलिंगची घ्यायची आणि नंतर दुसरी स्टेप बाईंगची घ्यायची. एक सोपं एक्झाम्पल देतो तुम्हाला समजण्यासाठी. बघा, अमेझॉन माहिती आहे सगळ्यांना. एक अमेझॉन कडून तुम्ही एक पेन विकत घेतला 40 रुपयाला, तर मला सांगा बरं अमेझॉनची पहिली स्टेप काय झाली? त्याने तुम्हाला विकला ना पेन, म्हणजे त्याची पहिली स्टेप काय झाली? विकण्याची. आता त्याला दुसरी स्टेप घ्यायला लागेल काय हो? त्याला कुठून तरी तो बाय करावा लागेल पेन का नाही तुम्हाला देण्यासाठी. मग त्याची दुसरी स्टेप काय झाली? बाय करण्याची. पण जर त्याने तुम्हाला 40 ला विकलाय आणि जर तो 30 रुपयाला बाय करतोय तर त्याला काय झालं? फायदा का नुकसान? 10 रुपये फायदा झाला ना, बरोबर. पण हाच जर त्याने कुठून तरी 50 रुपयाला बाय केला तर काय होईल? 10 रुपये नुकसान होईल त्याला. समजतंय काय होतंय? तर मग तुमचा पॉझिटिव्हनेस काय असेल? खाली जाणे. आणि जर वर गेलं तर इथं नुकसान. समजतंय काय होतंय? तर मग अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचं पार्टिसिपेशन तुम्हाला अलाउड केलेलं आहे. जर मार्केट वर जाणार असेल तर पहिल्यांदा बाय करा, नंतर सेल करा. पण जर वाटतंय मार्केट बेरिश आहे तर पहिल्यांदा विका, नंतर बाय करा. डन? समजतंय सगळ्यांना? मग अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी इथं बघायला भेटतील. मार्केट एक तर बुलिश असतं
किंवा बेरिश असतं. एका जागेवर कधीही मार्केट थांबत नाही. जर समजा असं एका जागेवर मार्केट थांबले तर समजायचं ते मेलेलं आहे. जसं आयसीयूचा पेशंट जिवंत आहे तर त्या मॉनिटरने काय होणं गरजेचं आहे, वर खाली होणं गरजेचं आहे ना. यस, मग एक तर वर जाणार किंवा खाली येणार, दुसरीकडे कुठंच जाणार नाही. किती सोपं आहे हो. एक तर वर किंवा खाली, छापा नाही तर काटा. मग करायचा छापा काटा. छापा आला की बाय, काटा आला की सेल. नाही, मग प्रोफेशनल काय करतात? प्रोफेशनल्स करतात अनालिसिस करणे म्हणजे शोध लावणे. आपल्याकडे दोन प्रकारचे अनालिसिस केले जातात. एक असतं फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं असतं टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे याच्यामधला फरक आपण बघणार आहोत थोड्या वेळाने. त्यासाठी एक गोष्ट आपल्याला पहिली माहित असणं गरजेचं आहे. इथे दोन प्रकारची लोक काम करतात. एक असतो इन्व्हेस्टर आणि दुसरा असतो ट्रेडर. इन्व्हेस्टर म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ट्रेडर म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे मिनिमम 1 वर्ष तरी तुम्हाला तिथे फोकस असला पाहिजे. टेस्ट मॅच बोलूया आपण त्याला, एकदम रिझल्ट उशिराने येणार आहे. ट्रेडर म्हणजे 2020 इमिजिएट रिझल्ट. ट्रेडर मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग येतं, स्विंग ट्रेडिंग येतं, बीटीएसटी बाय टुडे सेल टुमारो येतो. स्विंग ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, वीकली ट्रेडिंग, मंथली ट्रेडिंग हे तुमचं ट्रेडर मध्ये कन्सिडर होईल. आणि इन्व्हेस्टर म्हणजे लॉंग टर्म, एकदा घेणे आणि एकदम 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष त्याच्याकडे बघायचंच नाही, चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून. तर मग हे पार्ट आहेत इन्व्हेस्टमेंटचे की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि जो इन्व्हेस्टर साठी युजफुल आहे ते आहे फंडामेंटल अनालिसिस. तर फंडामेंटल मध्ये काय काय येतं आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकूया. फ्युचर प्रॉफिट आउटलुक्स, की ज्याच्यामध्ये फ्युचर प्रॉफिट आउटलुक्स तुम्हाला दिले जातात, ते तुम्हाला इथे बघायला भेटतील. म्हणजे कंपन्या, प्रत्येक कंपनी स्वतःचं फ्युचर प्रॉफिट आउटलुक डिसाईड केलं जातं. आम्ही 2 वर्षांनी हे करणार आहोत, ते करणार आहोत, आम्हाला या ऑर्डर भेटणार आहे, अजून या ऑर्डर भेटलेल्या आहेत, अजून पाईपलाईन इथे इथे आहे, तिथे तिथे आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जसं बघा टाटा मोटर, आता टाटा मोटर लॉस मेकिंग कंपनी आहे तरी पण तो शेअर्स वाढतोय. का बरं? कारण की त्याचे फ्युचर प्रॉफिट आउटलुक चांगले आहेत. फ्युचरमध्ये तो इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये किंवा बाकीच्या अजून काही गोष्टींमध्ये चांगली डेव्हलपमेंट करणार आहे. त्यामुळे त्या शेअर्समध्ये ग्रोथ आत्ताच व्हायला लागलेली आहे. ते पण एक अनालिसिसचा पार्ट आहे. त्यानंतर तुम्ही कोणती कंपनी सिलेक्ट करता, त्या कंपनीचं काय अनालिसिस आहे, त्याच्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीचं काय अनालिसिस आहे हे पण बघितलं जातं. जसं बघा आपण एखादा मोबाईल जेव्हा परचेस करायला जातो त्यावेळेला एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलशी कम्पेअर केला जातो ना, दुसऱ्या कंपनीशी. इथे पण तेच होतं. एकमेकाचे कॉम्पिटिटर एकमेकांना हर्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल मारुती सुझुकीचा तुम्ही एक शेअर्स घेऊन ठेवलेला. जर समजा तुमच्याकडे मारुती सुझुकीचा शेअर्स आहे, ओके, आणि मारुती सुझुकी पेक्षा एक चांगला तिचा अपोजिटरने चांगले व्हेरियंट बाजारामध्ये आणले, तर त्याचा इम्पॅक्ट मारुतीच्या स्टॉक वरती होणार आहे, मारुती कंपनीवरती होणार आहे, बिझनेसवरती. मारुतीचा अपोजिटर कोण आहे? महिंद्रा महिंद्राने एक चांगले व्हेरियंट बाजारामध्ये आणलेले आणि खूप तुफान रिस्पॉन्स भेटत आहे त्यांना तिथे. तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा मारुतीच्या शेअर्सवर होणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय तिथे? तुम्हाला त्या गाडीतून उतरायचे आणि दुसऱ्या गाडीत, म्हणजे हे शेअर्स विकून दुसऱ्याकडे जाऊन त्या कंपनीचे बाय करायचे. जे नाणं बाजारात चालणारे, खणखणणारे, तुम्हाला त्याच नाण्यावर दाव लावायचे. ह्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने जमल्या पाहिजेत, कारण ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण इथे पण मिस्टेक करतो बऱ्याच वेळेला, हटून बसतो की एक कंपनी घेतली. नाही, तुम्हाला या सगळ्या डेव्हलपमेंट वरती लक्ष ठेवता पाहिजे. हे बघा, एक सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी की जी शेअर बाजाराने तुम्हाला दिलेली आहे की ज्या त्या कंपनीच्या ओनरला ती भेटत नाही. काय माहितीये? कंपनीच्या ओनरला ती कंपनी चेंज करता येत नाही की जी तुम्हाला येते करता. विचार करा, कंपनीच्या ओनरला येते स्विच करता कंपनी? नाही, पण तुम्हाला येते. अजून कुठली अपॉर्च्युनिटी पाहिजे? अजून काय हवंय तुम्हीच सांगा बरं. बघा अजून एक एक्झाम्पल देतो. काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त 2 कंपन्या टेलिकॉम सेक्टरमध्ये वर्चस्वाला होत्या, त्या होत्या आयडिया वोडाफोन आणि भारती एअरटेल. अचानक एक तिसरा कॉम्पिटिटर आला आणि त्याने पूर्णपणे त्यांचा बिझनेस काबीज केला. कोण होता तो कॉम्पिटिटर? रिलायन्स जिओ. माहिती आहे सगळ्यांना. मग ह्या गोष्टी तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे की ज्या तुम्ही कंपन्यांचे शेअर्स घेता त्या कंपन्यांचे कोण कॉम्पिटिटर बाजारामध्ये आहेत का, ते कशा पद्धतीने येतात, हर्ट करतायत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं
आहे. आणि देन सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात मेजर अनालिसिस येतं ते म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन्स, म्हणजे त्या कंपनीची प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. दर 3 महिन्याला, प्रत्येक 3 महिन्याला प्रत्येक कंपनीला येऊन डिक्लेअर करणं गरजेचं आहे की प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला. दर 3 महिन्याला बंधनकारक आहे त्यांना डिक्लेअर करणं गरजेचं आहे खूप. कारण की दर 3 महिन्याला मला कळतंय की कंपनी प्रॉफिट मध्ये का लॉस मध्ये येते. अचानक कोण पण येतं तुम्हाला नाही सांगत की आम्ही बुडलो, शून्य झालो. कंपनी काय 1-2 महिन्यात बुडते, 1-2 दिवसात बुडते? नाही ना असं होत कधी. मग त्यासाठी या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने माहिती असणं गरजेचं आहे की ज्या कंपन्यांचे तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत त्या कंपनी प्रॉफिट करते का लॉस करते. जर प्रॉफिट करत असेल तर वेल अँड गुड, तो पण प्रॉफिट अजून ग्रोथेबल असेल तर अजून चांगलं आहे त्यासाठी. पण जर ती कंपनी कंटिन्यू लॉस मेकिंग आहे आणि तरी पण तुम्ही त्या कंपनीचे शेअर तुमच्या अकाउंटला घेऊन ठेवलेले आहेत, तर मग ही चुकी शेअर बाजाराची नाहीये. लक्षात ठेवा, ही तुमची चुकी आहे की तुम्ही बुडणाऱ्या जहाजात बसलेला आहात. जर जहाज बुडायला लागलं तर तुम्हाला उतरायला पण चान्स देतं, पण हटून बसायचं नाही त्याच्यामध्ये. नाही तर मग काय होतं, तुम्ही पण म्हणायला मोकळे शेअर मार्केट जुगार आणि सट्टा आहे, बुडायले पैसे माझे, हे की नाही. असं नाही होत. मार्केटमध्ये येतात तर मार्केटमध्ये बिझनेस प्रॉफिट लॉस होत असतो, तो तुम्हाला घ्यायला लागेल. थोडंसं नुकसान होत असेल, ती कंपनी बॅड परफॉर्मन्स करायला लागली तर तुम्हाला तिथून एक्झिट व्हायचे आणि बाहेर पडायचे. समजले? तर मग अशा पद्धतीने एक छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. याचं डीप अनालिसिस तुम्हाला आमच्या नेक्स्ट लेवलमध्ये भेटेल फंडामेंटलचं. आता आपण जाऊया की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, ते कसं होतं. की बघा, टेक्निकल अनालिसिस एका चार्ट वरती केलं जातं की ज्याच्यामध्ये मुव्हिंग एव्हरेजेस, इंडिकेटर, ऑक्सिलेटर्स असतात आणि ते त्याच्यावरून सपोर्ट अँड रेजिस्टन्स काढले जातात आणि त्याच्यावरून एक अनालिसिस केलं जातं. मी एका चार्ट वरती तुम्हाला घेऊन जातोय. एका वेबसाईटला आपण जातोय, investing.com या वेबसाईटला, जिथं तुम्हाला इथे बघायला भेटेल चार्ट्स. कुठल्याही कंपनीचे चार्ट्स इथे तुम्ही बघू शकता. टेक्निकल चार्ट, वेट चार्ट तो लोड होतोय. आपण इथे बघूया एक देशातली 2 नंबरची कंपनी, सगळ्यात मोठी कोण आहे? TCS, टाटा कन्सल्टन्सी. सेकंड नंबरला आहे. हा या कंपनीचा चार्ट आहे, इथे तुम्हाला दिसेल. हे असे चार्ट्स बनतात, ह्याला बोलतात कॅन्डलस्टिकचा चार्ट. याच्या अगोदर आपण बघितला होता लाईन चार्ट, की जो असा होता. पण सगळ्यात बाजारात हा चार्ट टेक्निकल अनालिसिस मध्ये वापरला जातो. त्याचे एक स्टडी आहे, त्याच्यामध्ये काही इंडिकेटर, ऑक्सिलेटर येतात, प्राइस ऍक्शन्स येतात आणि त्या मेथड वरती त्याच्या मुवमेंट्स आपण कॅच करत असतो, त्याचा ट्रेंड कॅच करतो, त्याचा प्रवाह आपल्याला समजतो की प्राइस खाली चालली का वर चालली. बघा आता इथे तुम्हाला दिसतंय प्राइसची जर्नी डाऊन साईड चाललेली आहे. इथं तुम्हाला दिसतंय प्राइसची जर्नी अपसाईड होती. इथे तुम्हाला दिसतंय प्राइसची जर्नी वर होती, इथे खाली येत चाललेली. तर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि शिकायचे आहेत. याच्यामध्येच काय अजून इंडिकेटर्स येतात. मी एक सॅम्पल इंडिकेटर म्हणून तुम्हाला लावून दाखवत आहे, सुपर ट्रेंड नावाचा. तुम्हाला इथे दिसेल बघा, एक सुपर ट्रेंड नावाचा इंडिकेटर. पहिला चार्ट आपला असा होता एकदम ब्लँक. आता काय झाला, एक इंडिकेटर आलेला आहे त्याच्यावरती. बघा, हा एक रेड आणि हा ग्रीन सिग्नल. ज्या वेळेला प्राइस याच्या खाली जाते तेव्हा तो सेलिंग साईन देतो, ज्या वेळेला प्राइस याच्या वर जाते तेव्हा तो बाईंग साईन देतो. पण एक फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून दाखवतो, याच्यामध्ये पण बरेचसेच पॅरामीटर आहेत, याला पण एक कॉम्बिनेशनने यूज करावे लागतात. ते तुम्हाला आमच्या नेक्स्ट लेवल्स आहेत त्याच्यामध्ये बघायला भेटतील. कारण टेक्निकल अनालिसिस फक्त एक हा पॅटर्न आहे, याच्यापेक्षा पण आमच्याकडे एक ऍडव्हान्स पॅटर्न आहे की जो प्राइस ऍक्शन ट्रेडिंग आहे. मी स्वतः त्याचा स्पेशालिस्ट आहे की जी US बेस्ड पेटेंटेड स्ट्रॅटेजी मी तिथून शिकलेलो आहे, ती तुम्हाला प्रोव्हाइड करतो आपण या इन्स्टिट्यूट मार्फत, की ज्याचं नाव प्राइस ऍक्शन डिमांड सप्लाय स्ट्रॅटेजी आहे. की ती खूप चांगल्या पद्धतीने कुठलाही इंडिकेटर, ऑक्सिलेटर न लावता DIs आणि FIच्या फुटप्रिंट, पायाचे ठसे इथे उठलेले असतात, त्याच्यावरून आपण ऑर्डर ट्रॅक करतो आणि तिथे बाईंग सेलिंग करतो. ओके, डन. ते अशा पद्धतीनं एक टेक्निकल अनालिसिसचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं. आता आपण जाणार आहे एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टला, की ज्याचं नाव आहे रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट. कारण की बरीचशीच लोक शेअर मार्केटमध्ये नॉलेज घेतात, सगळं येतं त्यांना, फक्त एकाचाच अभाव आहे, त्याचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा. रिस्क कंट्रोल करता येत नाही, मॅनेज करता येत नाही आणि त्यामुळे लॉसेस करतात. या रिस्क मॅनेजमेंट मध्ये
सगळ्यात पहिला जो पार्ट येतो तो येतो एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट. आम्ही यांना एसएटी बोलतो. एंट्री म्हणजे काय? तुमचं पहिलं पाऊल. स्टॉप लॉस म्हणजे काय? कुठे थांबायचं, लॉस बुक करायचा. आणि टार्गेट म्हणजे प्रॉफिट होणे. या तिन्हीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल? काय वाटतंय? एंट्री असेल, स्टॉप लॉस असेल का टार्गेट असेल? सांगेल मला कोण? या तिन्हीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचं काय असेल जर असायला गेलं तर? एंट्री असेल, स्टॉप लॉस असेल का टार्गेट असेल? सगळ्यात इम्पॉर्टन्स जर द्यायला गेलं तर कशाला द्याल? जे तुमचं पहिलं पाऊल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. प्रॉफिट की त्यासाठी तर तुम्ही आलेला आहात का लॉस होणे? सांगेल कोण मला चॅट बॉक्स मध्ये? टार्गेट? अजून कोण सांगेल? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. चलो मी एक इमेज दाखवतो तुम्हाला. त्या इमेज मध्ये तुम्ही डिसाइड करा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे. ही होती एंट्री, बरोबर. हे होतं टार्गेट. म्हणजे हा व्यक्ती इथून जंप घेतोय कुठे? या टार्गेटकडे जाण्यासाठी. फॉर एक्झाम्पल एक 200 रुपयाचा स्टॉक आहे आणि 250 हे त्याचं टार्गेट आहे. त्यासाठी तुम्ही एक अटेम्प्ट घेताय तिकडे जाण्यासाठी. पण काय वाटतंय हो, 100% तो अटेम्प्ट पास होईल का फेल होईल? का 100% पासच होईल? जगामध्ये असली कुठलीही स्ट्रॅटेजी नाही की जिथं 100% स्ट्राईक रेट देते. आणि जर आली तर त्या खेळाला अर्थच राहणार नाही. बघा ना, खेळामध्ये जर सगळेच जिंकायला लागले तर काय होईल? कोणच हरणार नाही. आणि कोणच हरणार नाही तर मी पण जिंकणार नाही. मला जिंकायला कोणाला तरी हरवावं लागतं ना. सेम तसंच आहे की तुम्हाला पण इथे कधीतरी लॉसेस होतात. तुमच्या अपोजला जाऊ शकतो तो धाव. जर तो अटेम्प्ट फेल झाला तर काय होणार आहे? लॉस नावाची दरी तुमचं वाट बघते. जीव राहील इथे नाही, तुमचं कॅपिटल शून्य. मग मला इथे एक वाचवणारा होतं काय? एक स्टॉप लॉस नावाचा एसएल नेट बोलूया आपण. इथे जाळं लावलं होतं आपण 180 रुपयाला, है ना. काय झालं असतं? अटेम्प्ट फेल झाला असता तर मी त्या जाळ्यावर पडलो असतो. एक नॉर्मल खर्चटलं असतं. मी दुसरा अटेम्प्ट द्यायला तयार आहे, बरोबर आहे ना. मी दुसरा अटेम्प्ट द्यायला तयार आहे इथे. मी दुसरी एंट्री घ्यायला तयार आहे जर मी ते नेट लावलेला असेल तर. पण जर तुम्ही विदाउट नेट जंप घेताय, जर खाली पडले, कॅपिटल शून्य झालं तर तुम्ही नाही सेकंड अटेम्प्ट घेऊ शकणार इथे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय वाटतंय तुम्हाला इथे? उडी मारणं इम्पॉर्टंट वाटतंय, उडी इथं पोहोचणं इम्पॉर्टंट वाटतंय का नेट लावणं इम्पॉर्टंट वाटतंय? स्टॉप लॉस कंट्रोल करणं इम्पॉर्टंट वाटतंय? लॉसेस कंट्रोल करणं इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त. कारण की एक परी मी उडी नाही घेणार. कोण मागे लागले का काठी घेऊन आपल्या की जबरदस्तीने शेअर मार्केटमध्ये जायचे, ट्रेड घ्यायचेच आहेत आज? काही गरज नाही. प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, पण मी माझं कॅपिटल नावाचा जीव सांभाळणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस मस्टली इम्पॉर्टंट आणि तो तुम्हाला लावता आला पाहिजे, माहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही तो डाव खेळायला जाता. बघा, तुम्ही त्या डावावर काय हरणार आहे ना हे अगोदर माहित असणं गरजेचं आहे, ना की डाव खेळल्यावर. बरेचसेच लोकांना लॉस झाल्यावर कळतं मी हे हारलो. नाही, तुम्हाला अगोदर माहित पाहिजे मी काय हरणार आहे, हरल्यावर नाही. बघा इथे दोन्ही लोक आहेत, दोघांनाही लॉस झालेला आहे. एक त्याला आम्ही नर्वस नोव्हिस बोलतो आणि हा याला पण लॉस झालाय तरी पण हा हसतोय. का वेडा आहे का? नाही. मग का हसतोय हा? कारण की लॉस झाला हा काय क्राईम नाहीये, हा खेळाचा पार्ट आहे. पण याला माहित होतं मला किती लॉस होणार आहे, तो ऍग्री होता त्यासाठी. पण याला माहित नव्हतं किती लॉस होणार आहे. लॉस झाल्यावर कळतंय की एवढा एवढा लॉस झाला, माझं घरदार गेलं. अरे बाबा, तुला माहित होतं घरदार जाणार आहे तर तू डाव खेळलाच कशाला? बरोबर आहे ना. मग या गोष्टी तुम्हाला फॉलो करता आल्या पाहिजेत. यु नो युअर लॉस बिफोर टेक अ ट्रेड. तुम्हाला ट्रेड घ्यायच्या अगोदर माहिती पाहिजे की तुम्ही किती लॉस घेणार आहात त्याच्यामध्ये. डाव खेळायच्या अगोदर माहिती पाहिजे की मी काय हरणार आहे त्या डावावर, आणि तुम्ही त्यासाठी ऍग्री पाहिजेलात. खेळायला जाताय तर हार पचवायची तयारी पण पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाहीये तो खेळ खेळायचा. समजतंय काय बोलतोय मी ते? त्यासाठी तुम्हाला तुमचे लॉसेस अगोदर आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट द्यायचे स्टॉप लॉसला. एक परी ट्रेडिंग नाही केलं तरी चालेल, पण विदाउट स्टॉप लॉस, विदाउट प्रोटेक्शन शेअर मार्केटमध्ये यायचं नाही. सेकंड नंबरला द्यायचे प्रायोरिटी एंट्रीला. म्हणजे प्रॉपर ते पाऊल तुमचं व्यवस्थित पडलं पाहिजे, पण त्यासाठी प्रोटेक्शन पाहिजे.
प्रोटेक्शन म्हणजे गाडीचा ब्रेक, एंट्री म्हणजे स्टार्टर मारणे, आणि टार्गेट मध्ये कुठं जायचे ते टार्गेट. एक परी नका ना जाऊ तिकडे, स्टार्टर नका मारू, का बिना ब्रेकची गाडी घेऊन जाल? नाही ना, नाही. त्यासाठी टार्गेट सगळ्यात शेवट. तुम्ही तर म्हणाल आम्ही तर सगळे प्रॉफिट कमवायला आलो आणि तुम्ही तर सगळ्यात शेवट करून टाकलं. प्रॉफिट कमावणं इम्पॉर्टंट नाहीये शेअर मार्केटमध्ये. मग इम्पॉर्टंट काय आहे? तुमचं कॅपिटल सांभाळणं इम्पॉर्टंट आहे. सर सलामत तो पगडी 50. तुम्हाला फक्त आउट नाही व्हायचं, ऑटोमॅटिक प्रॉफिट बनत राहील तिथे. प्रॉफिट बनवणं खूप सोपं आहे. सगळ्यात अवघड काय माहितीये? कमवलेलं टिकवताच येत नाही. मग त्यासाठी पहिलं टिकवणं शिका आणि मग कमवायला जागा. कमवणं ऑटोमॅटिक, ते प्रॉफिट ऑटोमॅटिक बनत. त्या पिचवर फक्त उभं राहा, आउट होऊ नका. तो बॉलर पण टेस्टिंग म्हणून फुलटॉस देईल, त्यावेळेला बाउंड्री मारा. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने पहिला पार्ट रिस्क मॅनेजमेंटचा आपला होता की एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट. सेकंड पार्ट असेल तुमचा रिस्क टू रिवॉर्ड. बघा मी तुम्हाला क्वेश्चन करतो, मला मोस्ट ऑफ द पीपल कडून एक आन्सर हवंय चॅट बॉक्स मध्ये. समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर तुम्ही एका महिन्यात किती रुपये कमवू इच्छिता त्या 1 लाखावरती? किती रुपये कमवण्याचं तुमचं अपेक्षा आहे? मला मोस्ट ऑफ द पीपल कडून चॅटबॉक्स मध्ये याचा आन्सर हवाय, कारण की ते जर तुमच्याकडे विजन नसेल तर तुम्हाला खेळताच येणार नाही. काही हरकत नाही, चूक बरोबर बाजूला ठेवा, तुम्ही शिकायला आलेलात, लक्षात ठेवा. सांगाल मला कोण की 1 लाखावर तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्हाला महिन्याला किती रुपये कमवायचे? किती? 1 लाखावरती प्लीज गिव्ह मी आन्सर. ऍटलीस्ट 50%. अजून कोण सांगेल? काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांना सांगायला? लास्ट स्टेप 5 to 10%, 20%. तुम्हाला माहितीये शेअर मार्केटमध्ये एका दिवसात पण पैसे डबल होतात, महिना राहिला बाजूला. शेअर मार्केटमध्ये एका दिवसात पण पैसे डबल होतात, महिना राहिला बाजूला. करायचेत का कोणाला? या परवा आम्ही देतो करून. पण नाण्याला एक बाजू नाहीये, लक्षात ठेवा. नाण्याला दुसरी पण बाजू आहे. जर नाही झाले तर ते शून्य पण होतात. मार्केट कशावर चालतं? मार्केट चालतं रिस्क टू रिवॉर्ड रेशो वरती, की त्याला आपण RR बोलतो, रिस्क टू रिवॉर्ड रेशो. तुम्ही जेवढी अपेक्षा ठेवताय तेवढा तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे, तेवढी रिस्क असणार आहे तुमच्या अपोजिटला. मग तुम्ही कमवायला कितीही जावा, पण तेवढी रिस्क घ्यायची मग तयारी दाखवा. क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन कोणत्या शॉटला बनतात? सगळ्यात जास्त रन 6 मारल्यावर बनतात ना, सगळ्यात जास्त रन 6 रन भेटतात. पण रिवॉर्ड पण जास्त आहे, पण सगळ्यात जास्त आउट होण्याचे चान्सेस कुठल्या शॉटला आहे? त्याच शॉटला आहे. हाय रिस्क हाय रिवॉर्ड, लो रिस्क लो रिवॉर्ड. जर तुम्ही 1 रन काढायला गेला तर रिस्क पण कमी आहे आणि रिवॉर्ड पण कमी आहे. तुमच्या याच्यावरती आहे, तुम्ही डिसाइड करायचे. तुम्ही जसं खेळाल तसं खेळलं जाणार आहे तिथे. मार्केटमध्ये लोक 2 मेंटॅलिटीने येतात. मी सुरुवातीला पण बोललो होतो, 1 रुपया मधून 10 रुपये कमवणे, 1 रुपयापासून 10 रुपये कमवणे. असे किती लोक आहेत तिथे की 1 रुपयापासून 10 रुपये कमवायला आलेत? याला बोलतात गॅम्बलिंग मेंटॅलिटी. 10 रुपये पासून 1 रुपया कमवणे याला बोलतात बिझनेस मेंटॅलिटी. तुम्ही डिसाइड करायचे की तुम्हाला बिझनेस करायचे का गॅम्बलिंग करायचे. आणि परत ओरडत बसायचं नाही शेअर मार्केटच्या नावाने की माझे पैसे बुडाले. कारण अख्ख्या दुनियेला माहितीये गॅम्बलिंग दररोज पैसे देत नाही, कधीतरी देतं आणि दररोज घेऊन जातं. दररोज नेतं ना गॅम्बलिंग पैसे. बघा ना, दररोज आजपासून एक लॉटरीचं तिकीट घ्यायला चालू करा, किती दिवस लागेल? सगळ्यांना माहिती आहे. पण बिझनेस दररोज पैसे देतो, कधीतरी घेऊन जातो. तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय खेळायचे आणि कशा पद्धतीने खेळायचे, त्यानुसार खेळलं जाईल खेळ इथे. आणि माणसं त्यामुळेच शेअर मार्केट मधून खूप बाहेर पडलेले, की सगळ्यांना असं वाटतं की यार 1 रुपयापासून 10 रुपये कमवायचे. नाही, ती वेळ आता नाहीये. येईल ती वेळ, पहिला अगोदर कमवा तरी. बरोबर आहे ना? कमवलेल्या पैशावर रिस्क घ्या, ना की कॅपिटल वरती. पहिल्यांदा बिझनेस करायला शिका. बिझनेस मध्ये कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तीच तुम्हाला इथे बघायचे. जे तुम्ही आता बोलले की आम्हाला 5%, 10%, 15%, 50% कमवायचे, पण
त्याच्या अपोजिटला रिस्क घ्यायची पण तयारी दाखवा. मग ती जर असेल तर मार्केटमध्ये 1:2 चा रिस्क रिवॉर्ड आम्ही फॉलो करतो. जो पहिली स्टेप आहे. म्हणजे काय, मी जर 5 रुपयाची रिस्क घेतोय तर माझा रिवॉर्ड 10 रुपयाचा असेल. मग जर तुम्ही 10,000 कमवायला गेले तर तुमची रिस्क 5,000ची असेल. तुम्ही जर 50,000 कमवायला गेले तर तुमची रिस्क 25,000ची असेल. मग जर तुम्ही 50,000 कमवायचं स्वप्न बघताय तर मग जर त्या महिन्यात 25,000 लॉस झाला तर रडत नाही बसायचं, डोक्याला नाही आत गेला पाहिजे. तुम्ही तुमचं जे टार्गेट होतं त्याच्या अपोजिटला ती रिस्क घेतलेली आहे. मॅच हारली, डझंट मॅटर, तो एक खेळाचा पार्ट आहे. मी परत खेळायला जाणार. पण असं नको व्हायला की मी खेळणंच बंद केलं. बरोबर आहे ना. मग त्यासाठी तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि तो जर फॉलो केला तरच तुम्ही टिकणार आहात मार्केटमध्ये, अदरवाईज नो. कारण की बघा, एक सिंपल, आता बरीचशीच लोकांनी मला स्टार्टिंगला बोलले होते की आम्ही इंट्राडे ट्रेडिंग केलं, आम्हाला लॉस झाला, व्हॉट एव्हर नाव. चला, मी एक तुम्हाला सिंपल इंट्राडे स्ट्रॅटेजी देतो की ट्रेडिंग करायचं कसं असतं आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी एक व्हाईट बोर्ड तुमच्या समोर घेतोय की ज्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यात की एक समजा शेअर आहे, ₹200 शेअर आहे, ही तुमची एंट्री आहे. ही तुमची एंट्री आहे. तुम्ही याला ₹200 बाय करताय. तुमचं टार्गेट आहे ₹210. टी म्हणजे टार्गेट. हा तुमचा एसएल आहे 195 चा. तुम्ही एंट्री घेतली, एक स्टॉप लॉस लावला आणि एक टार्गेट लावलं. जर लॉस झाला तर ऍज पर रिस्क रिवॉर्ड नुसार ₹5 होणार आहे. जर प्रॉफिट झाला तर ऍज पर रिस्क रिवॉर्ड नुसार ₹10 होणार आहे. आता तुमचं इथे चॅलेंज काय असणार, किती शेअर्स घ्यायचे. 1000 शेअर्स घेतले, काय होईल. जर समजा तुम्ही 1000 शेअर्स घेतले तर काय होईल. लॉस कितीचा होईल, 5,000चा. प्रॉफिट कितीचा होईल, 10,000चा. फोकस कुठे केला पाहिजे पहिल्यांदा, प्रॉफिटवर, की जो 10,000 होईल तो. नाही, पहिला फोकस कुठे केला पाहिजे की जर समजा मी 1000 शेअर्स घेतोय तर ₹10 नुसार मान्य 10,000 प्रॉफिट होईल, पण ₹5 5,000 लॉस पण होऊ शकतो ना. मी तयार आहे का तो लॉस घ्यायला. जर मनाची तयारी असेल तर तिथे 1000 शेअर्स घ्यायचे, जर नसेल तर 500 शेअर्स घ्या. आता किती होईल, 2,500चा. तो पण जास्त वाटतोय, बरं चला 100 शेअर्स घ्या. 100 × 5. आता लॉस कितीचा होईल हो, कितीचा होईल लॉस, ₹500चा. बरोबर आहे. ₹500चा फक्त लॉस असेल, जास्त आहे, इझिली वेअरेबल आहे. प्रॉफिट भेटला तर किती भेटेल, ₹1000 भेटेल. 1000 तरी कमी आहेत का. बघा ना, एक सेट अँड फॉरगेट, 100 शेअर्स घ्या, विसरून जावं हे बाकीचं सगळं. 100 शेअर्स घ्या, एंट्री घ्या. सकाळी 9:15 मार्केट चालू होतं, एक एंट्री घ्या, एक टार्गेट लावा, एक स्टॉप लॉस लावा. तुम्हाला मार्केटमध्ये ऑर्डर लावून ठेवता येतात. आणि सेट अँड फॉरगेट, शटर डाऊन, जावा निघून 100 शेअर्स घेऊन. संध्याकाळी आल्यावरती बघा काय झालं असेल. एक तर ₹500 गेलेले असतील, नाहीतर ₹100 आलेले असतील. याच्या व्यतिरिक्त काय होईल का, काहीच नाही होणार. घरदार जाईल, इम्पॉसिबल आहे. कारण की तुम्ही स्टॉप लॉस लावलाय, जरी प्राइस खाली गेली तरी ₹500 लॉस होणार आहे. तुम्ही टार्गेट पण लावलंय, जर टार्गेट हिट झालं तरी ₹1000 भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त काय होईल का, नाही काय होणार. कंटिन्यू 10 दिवस करा. काय वाटतंय 10 दिवसामध्ये तुम्ही किती दिवस लॉस कराल आणि किती दिवस प्रॉफिट कराल हो, काय वाटतंय. किती दिवस लॉस कराल, किती दिवस प्रॉफिट कराल 10 दिवसामध्ये. 10चे 10 दिवस लॉस होईल. किती होईल, साधा एक खिशातून छापा काटा काढा. छापा काटा केला तरी किती वेळा अपोजिटला जाईल. तुम्ही तर प्रोफेशनली अभ्यास करून जाताय का, कोण आहे इथे की ज्याचा छापा काटा पण 10 वेळा अपोजिटला जातो. जर जात असेल तर तुम्हाला क्लासची गरज नाहीये, कुठेतरी ज्योतिषशास्त्रातली कुंडली दाखवून घ्या. बघा, 60% लुझिंग रेट. 6 वेळा माझा लॉस झाला. लॉस होताना ₹500 होणार आहे, म्हणजे किती होईल, ₹3000. 4 वेळा मला प्रॉफिट झाला, तो प्रॉफिट ₹1000 होणार आहे. आणि तो जर बघायला गेला तर किती होईल,
4,000 रुपये जर ओव्हरऑल काढलं तर तरी पण मी 1,000 रुपीज प्रॉफिट मध्ये आहे. 60% लुझिंग रेट असून सुद्धा तुम्ही प्रॉफिट मध्ये जाताय जर या रिस्क रिवॉर्डने काम करताय तर. मी म्हणतो 10 दिवस नाही 50 दिवस ट्रेडिंग करा आणि येऊन मला सांगा सर लॉसेस झाले. प्रॉपर या स्टाईलने नाही ना होणार का गरदार जाईल. ज्यांचं गेलं, ज्यांना एवढे लॉसेस झाले, खरंच मग त्यांच्याकडून काहीतरी चुकलं असेल तुम्ही पण मान्य करा. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट की ज्या तुम्हाला इथं फॉलो करता आल्या पाहिजेत आणि त्या म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, रिस्क कंट्रोल करणे हे तुम्हाला यायला पाहिजे. कारण की आपण लालच मध्ये जाऊन फसतो आणि तिथंच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतात आपल्याला प्रॉफिट कमवण्यासाठी. इन दिस ऑप्शन ट्रेडिंग याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगला पण तुम्ही ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता, पण त्याच्यामध्ये थोडेसे वेगळे पॅरामीटर्स येतात ते तुम्हाला आमच्या नेक्स्ट लेवल्स मध्ये मिळून जातील. ठीक आहे. तर मग आता बरेचसेच लोक म्हणतील की सर मग आम्ही काय फक्त 100 शेअर्स घ्यायचे का आता? काय होईल 100 शेअर्स घेऊन? किती दिवस खेळत बसणार? नाही हो, कारण त्याचं 100 शेअर्स घेण्याचं कारण सांगतो. तुमचं रोपटं आता इथे आहे म्हणून मी तुम्हाला 100 शेअर्स घ्यायला लावले. पहिले तर रोपट्याला मोठं करा ना. हळूहळूच मोठं होणार आहे ना ते. 100-500 सहन होतील आता या नवीन रोपट्याला. 5 आणि 10,000 नाहीच सहन होणार. 5 आणि 10,000 जळून जाईल. मग 100-500 पहिले कमवा, 1,000-500 कमवा. हळूहळू ऍक्सिलरेशन करा. इथे 200 शेअर्स घ्या, इथे गेल्यावर 500 शेअर्स घ्या आणि इथे गेल्यावर 1,000 शेअर्स घ्या. खरी गंमत कधी रिस्क घ्यायला हो? कमवलेल्या पैशात, ना की कॅपिटल मध्ये. पहिले कमवा ना, कमवायला शिका आणि मग गॅम्बलिंग खेळा ना. कमवलेल्या पैशात गॅम्बलिंग खेळा. एखाद्या महिन्यात 50,000 कमवा आणि त्यातले 5 ते 10,000 रुपये गॅम्बलिंग साठी बाजूला काढून ठेवा. डबल कराय, ट्रिबल कराय. शून्य झाले तर झाले. कमवलेल्या पैशात शून्य झाले. माझं आहे असं कॅपिटल पण शाबूत आहे ना, अजून कमवलेले तसेच आहेत माझ्याकडे. या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. हळूहळू इनिंग बिल्ड करायला लागेल, हळूहळू ऍक्सेलरेशन करावं लागेल. ते आहे स्टेप्स तुमच्या थोड्या थोड्या. आता बरीचशी लोक म्हणतील त्यासाठी खूप वेळ लागेल आम्हाला इथपर्यंत पोहोचायला. वेळ तर लागणारच आहे. वेळ जर दिली नाही तर काहीच शक्य नाहीये. उशीर झाला ही तुमची चुकी आहे शेअर मार्केटमध्ये, शेअर मार्केटची नाहीये. ते तर त्याच्यानुसार चाललेलंच आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर वेने स्टेप छोट्या छोट्या घेत जाणं गरजेचं आहे. कधी लक्षात ठेवा, फास्ट ग्रोथ ऑथेंटिक नसते, स्लो ग्रोथ ऑथेंटिक असते. स्लो ग्रोथ व्हायला पाहिजे झाडासारखे, हळूहळू. कधी वाढतंय कळत पण नाही. आणि जेवढ्या फास्ट पंपिंग होतं ना तेवढ्या फास्ट डम्पिंग पण होतं. निसर्गाचा नियम आहे. त्यासाठी लालच बाजूला ठेवा. प्रोफेशनली बिझनेस करा मार्केटमध्ये. प्रोफेशनली तुम्ही जर गेले तर खूप सक्सेसफुल तुम्ही व्हाल शेअर मार्केटमध्ये, जर ऍज अ ट्रेडर म्हणून जाताय तर. ही ट्रेडर लोकांसाठीची सायकोलॉजी आहे, कारण इन्व्हेस्टरला एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही छोट्याशा मूव्हचे. त्यांचं विजन खूप लॉंग टर्म साठी असतं. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी इथं फॉलो कराव्या लागतील. आता आपण जातोय की हाऊ टू एंटर शेअर मार्केट. कसं यायचंय आपण मगासपासून तर बघतच आलेलो आहे. आपण कसे येता, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कसे लोक येता, कसे येता हो तुम्ही शेअर मार्केटमध्ये? आता जे आलेले आहेत 15 पार्टिसिपेट, याचा अर्थ तुम्हाला शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात म्हणून तर हा सेशन जॉईन केलेला आहे. कशा आलेला? घरून प्रेशर आहे, जसं इंजिनिअरिंग डॉक्टर केला असतो तसा, की कंपल्सरी शेअर मार्केटमध्ये जायचे नाही? मग कसे येतो आपण? कुठेतरी काहीतरी सोशल मीडियावरती बघितलेलं असतं, युट्यूबला काहीतरी बघितलेलं असतं, कोण मित्र करत असतात, कलिक करत असतात, कुठून इकडून तिकडून ऐकून आलेलो आहोत, हे की नाही? पण एक लक्षात घ्या, तुम्ही येताय शेअर मार्केटमध्ये, तुम्हाला त्याचे बारकावे माहित आहे. तुमच्या अपोजिटला कोण आहे माहिती आहे? ते प्रोफेशनल्स आहेत, कमांडो ट्राईब ट्रेनिंग घेतलेले, बुलेट प्रूफ जॅकेट, ऍडव्हान्स वेपनरी त्यांच्याकडे, आणि तुम्ही येताय काठी घेऊन. निभाव लागेल तुमचा याच्यासोबत? लागेल? खरं मनापासून सांगा बरं. नाही ना लागणार. कारण की याचे बारकावे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नॉलेज माहित असणं गरजेचं आहे. पुरेपूर नॉलेज, सेफ्टी फीचर्स माहित असणं गरजेचं आहे. कुठूनही नॉलेज घ्या, भले आमच्याकडून घ्यायचं काही कंपल्शन नाही, पण कुठूनही घ्या, पण त्याचं प्रॉपर नॉलेज घ्या तरच या मार्केटमध्ये, नाहीतर येऊ नका. कारण की इथे पैसे कमवण्यापेक्षा पैसे जातात पण, हे पण माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॉपर नॉलेज मस्टली इम्पॉर्टंट. कारण बघा, नॉलेज शिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाहीये. साधा एक इंजिनियर जरी त्याला त्याच्या आयुष्याची पहिली कमाई कमवायची असेल तरी काही वर्ष खर्च करावे लागतात.
कुठलाही सेक्टर बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याची पहिली कमाई कमवायला काही वर्ष पैसे तर जातातच जातात, एज्युकेशन तर घ्यावंच लागतं. मग शेअर मार्केटच का असं की ते विदाउट एज्युकेशन तुम्ही बघताय? कारण की ते इकडे तिकडे फ्रीमध्ये भेटतंय म्हणून उलट ते फ्रीमध्ये भेटणंच घातक आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. कारण हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, हा कुठलाही थेरॉटिकल सब्जेक्ट नाहीये की एखादा मराठीचा धडा वाचला आणि जाऊन उतरवला, लिहिला, पास झालो, असं काही नाही. हा प्रॅक्टिकल गेम आहे. खेळासारखं तुम्हाला लाईव्ह मैदानात तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तरच तुम्ही इथे सक्सेसफुल होणार आहात. थेरॉटिकली शेअर मार्केट समजत नाही, तुम्हाला प्रॅक्टिकली इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे. डन. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची. आपण आता बघतोय आपल्या सेशनचा डेरिव्हेटिव्ह पार्ट की ज्याच्यामध्ये फ्युचर अँड ऑप्शनचे मी एक जस्ट छोटेसे इंट्रोडक्शन देणार आहे तुम्हाला याच्यामध्ये, की जे इंट्रोडक्शन मध्ये पहिला पार्ट येईल प्रोफेशनल फ्युचर ट्रेडर, की जे फ्युचर प्रोडक्ट आहे बाजाराचं प्रोफेशनल लोकांसाठी बनवण्यात आलेले ते तुम्हाला इथे मी इंट्रोड्यूस करेन. आणि त्यानंतर येईल सेकंड नंबरला ऑप्शन ट्रेडर, की जे ऍडव्हान्स प्रोडक्ट आहे. मी स्वतः त्याचा स्पेशालिस्ट आहे, बाजाराची रिअल ब्युटी की जी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी मदत करते, कमवण्यापेक्षा सिक्युअर सुरक्षित राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते तुम्हाला. तर आपण बघूया याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देणार आहे. एक बिल्डिंग आहे, हा ओनर आहे, हा या 3 लोकांना फ्लॅट विकत आहे. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. या 3 लोकांना हा फ्लॅट विकत आहे. ए वाल्याने पूर्ण 50 लाख रुपये दिले आणि हा फ्लॅट विकत घेतला. पूर्ण पैसे देणे आणि फ्लॅट विकत घेणे. पण बी वाल्याने फक्त 10 लाखच रुपये दिले आणि हा फ्लॅट विकत नाही घेतला, पण एक अग्रीमेंट बनवलं, एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं, पण त्याला त्याचे मालकी हक्क मिळालेले. ते कॉन्ट्रॅक्ट 3 महिन्यांसाठी त्याने बनवलेलं आहे, 3 मंथ्स. ठीक आहे. सी हा जो व्यक्ती आहे त्याने तर फक्त 10 लाखच रुपये दिले, सॉरी 1 लाख रुपये दिला, 1 लाख. आणि काय केलं, हा फ्लॅट बुक केला 1 लाख रुपीज देऊन. बुक केली प्राइस. याने पण 3 महिन्याचा अवधी घेतला की बाबा रे मी बाकीचे पैसे 3 महिन्यात आणून देईन. तिघांनीही वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. या फ्लॅटची किंमत 50 लाख रुपये, असं समजूया की हा 70 लाख रुपयाला झाला, 20 लाखाने वाढला. काय होईल, याला पण 20 लाखाचा फायदा झाला कारण याने पूर्ण पैसे दिले होते. याला पण 20 लाखाचा फायदा झाला कारण की त्याची ती प्राइस तर बुक झाली होती जरी टोकन अमाऊंट दिली असेल सुरी. आणि याला पण 20 लाखाचा फायदा झाला कारण की याने 1 लाखच दिले होते, पण याची प्राइस बुक झाली ना 50 लाखाला. तिकडे काय का असं ना, बिल्डर त्याला जबाबदार आहे त्या किमतीला तो देणं. फरक काय इन्व्हेस्टमेंटचा, याने 50 लाखावर जिंकले, याने 10 लाखावर आणि याने 1 लाखावर. सेम समजते काय झालं इथे. पण जर समजा कॅश मार्केट जे आपलं शेअर मार्केट आहे तिथे पण सेम असंच आहे की जर कॅश प्रोडक्ट आहे तिथे तुम्हाला 7 लाखाचे शेअर्स घ्यायचे, 1000 शेअर 700 रुपयाच्या भावाने पूर्ण पैसे द्यायला लागतील. की याला आपण ए बोलूया की जो मगाचा होता. हा फ्युचर मार्केट, तिथे तुम्हाला पूर्ण पैसे द्यायची गरज नाही, याच्या फक्त 20% टोकन अमाऊंट द्यायचे. हा झाला बी, तिथे तुम्हाला 20% फक्त टोकन अमाऊंट दिले 1,40,000. पण इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट असेल, टाइम लिमिटेशन असेल. आणि ऑप्शन मार्केट की इथे फक्त तुम्हाला 20,000 द्यायचे 7 लाखाचे शेअर्स घेण्यासाठी. सी की तुम्ही फक्त बुक केले, इथे प्राइस वाढली किती 50 रुपयाने, 1000 × 50 50,000चा फायदा. सेम बी ला पण 50,000चा फायदा आणि याचे पण 20,000चे 50 झाले. फायदा सेमच, पण इन्व्हेस्टमेंटचा फरक तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि तो तुम्हाला इथे दिसेल. हे डीप मध्ये शिकावं लागेल, शिकायला थोडंसं अवघड प्रोडक्ट आहे ऑप्शन ट्रेडिंग. पण पैसे कमवायला आणि एक सेफ्टी फीचर्सने जर बघायला गेलं तर जगातलं सगळ्यात सुंदर आणि सुरक्षित प्रोडक्ट समजलं जातं. फक्त नीट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आणि नीट शिकणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खूप स्टॅटिस्टिक येतात, स्ट्रॅटर्जीज येतात आणि त्या स्ट्रॅटर्जी तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत शिकवल्या जातात की ज्याच्यामध्ये काय फायदे आहेत त्याचे, लेव्हरेज, प्रोटेक्शन, डायव्हर्सिफिकेशन, वेरियस स्ट्रॅटर्जी, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. स्ट्रॅटर्जीज लावून प्रोटेक्शन घेता येतं तुम्हाला. याच्यात सगळ्यात जास्त या प्रोटेक्शन साठी या प्रोडक्टकडे बघितलं जातं. त्यानंतर लॉंग टर्म, शॉर्ट टर्म इन्कम साठी सुद्धा तुम्हाला या प्रोडक्टकडे बघितलं जातं की ज्याच्यामध्ये डायरेक्शनल ट्रेडिंग, नॉन डायरेक्शनल ट्रेडिंग. डायरेक्शनल म्हणजे मला माहिती आहे मार्केट कुठे जाणार आहे,
नॉन डायरेक्शनल म्हणजे तुम्हाला माहितच नाही, मार्केट रेंज बाउंड आहे, मला माहित नाही कुठे जाणार आहे, तरी पण पैसे कमवायची अपॉर्च्युनिटी तुम्हाला नॉन डायरेक्शनल मध्ये दिली जाते. आणि लॉंग टर्म वेल्थ मध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅटेगरीज साठी पण हे प्रोडक्ट अवेलेबल करून दिलं जातं, की जिथे तुम्हाला इथे या सगळ्याची अवेलेबिलिटी असेल. समजतंय? ते अशा पद्धतीने आपण हा सेशन बघितलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा सेशन आवडला असेल, की ज्याच्यामध्ये पुरेपूर तुम्हाला जे रिअल नॉलेज हवं होतं ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले या सेशन मार्फत. जरी फ्री दिला तरी पण एक उत्कृष्ट नॉलेज आमच्याकडून डिलिव्हर झालेलं आहे. या सेशनला एक ऍज अ डेमो लेक्चर म्हणून घ्या. आमच्या काय पुढे ऍडव्हान्स लेवल आहे, तर खूप चांगल्या रिझनेबल डिस्काउंट मध्ये आम्ही हा कोर्स तुम्हाला ऑफर करत आहे. अजून एक आपला लाईव्ह मार्केटचा सेशन असेल परवा. कोणालाही कंपल्शन नाही असं की कोर्स लावलाच पाहिजे पुढचा. सगळ्यांसाठी तुम्ही एक आमची ट्रेडिंग क्वालिटी बघा, लाईव्ह प्रॅक्टिकल्स बघा, त्याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने ट्रेड अनालिसिस करतो, आमचे स्कॅनिंग मेथड कसे, हे सगळं तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये करून दाखवणार आहे मी स्वतः. तर याच्यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह ट्रेडिंग मोड्यूल्सचे आपले 1 इयर मेंबरशिप असेल. हा कोर्स पूर्णपणे एका वर्षाचा असेल आमच्याकडे. किती वेळा तुम्ही एका वर्षात रिपीट करू शकता. क्लासरूम ट्रेनिंग आहे, ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला अवेलेबिलिटी असेल. पुण्यामध्ये 2 आणि वाशिममध्ये आपली 1 ब्रांच आहे. मुंबईमध्ये ट्रेडिंग कॅफे तुम्हाला आपण अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही ब्रांचला येऊन पण आमच्यासोबत बसून ट्रेडिंग करू शकता, किंवा ऑनलाईन मध्ये पण आम्ही लाईव्ह मार्केट प्रॅक्टिकल्स तुम्हाला ऑन बोर्ड लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. या कोर्सची फी आहे, तुम्ही जर आज या सेशन मार्फत हा कोर्सचं बुकिंग करताय, सेशन अटेंड करताय, तर 30,000चा कोर्स फक्त 15,000मध्ये तुम्हाला ऑफर करत आहे. त्याच्यामधले जे कंटेंट आहेत ते सगळे तुम्हाला त्याची फाईल 1 बाय 1 आमची जी डीलिंग टीम आहे, आमची बॅकएंडची टीम आहे, त्यांच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड होईल, की ज्याच्यामध्ये पूर्णपणे 1.5 महिन्याचा पोर्शन आहे. कंटिन्यू करायला गेलं तर मी तो पोर्शन तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. माझ्याकडे त्याची स्ट्रक्चर आहे, तुम्हाला इथे बघायला भेटेल, की ज्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट वीक मध्ये काय घेणार आहे, सेकंड वीक मध्ये काय घेणार आहे, तुम्हाला तिथे समजेल. फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट युजिंग कॉर्पोरेट ऍक्शन्स, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज, फंडामेंटल अनालिसिस, इंट्रोडक्शन अँड टेक्निकल अनालिसिस, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. सेकंड वीक मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, कॅन्डलस्टिक लॉजिक, त्याचं जे काय असेल, ट्रेंड, इंट्रोडक्शन, प्राइस ऍक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेड लाईन, कॅन्डलस्टिक अनालिसिस, परत व्हॉल्यूम अनालिसिस, मार्केट स्ट्रक्चर, स्विंग हाय, स्विंग लो. थर्ड वीक मध्ये तुम्हाला मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, गॅप अप, गॅप डाऊन कन्सेप्ट, मार्केट सेंटिमेंटल, इंडेक्स अनालिसिस, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स, टॉप डाऊन अप्रोच, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, हे सगळं तुमचं सेकंड वीक मध्ये होईल. थर्ड वीक मध्ये तुम्हाला डिमांड अँड सप्लाय, प्राइस ऍक्शन, फॉर्मेशन, त्याचे जे लॉजिक्स आहेत आणि त्याचं जे ऍडव्हान्स पार्ट आहे ते होईल. फोर्थ वीक मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन ट्रेडिंग, मोबाईल ऍप्लिकेशन कसं वापरायचं, ट्रेडिंग टर्मिनल कसं वापरायचं, त्याचे जे टूल्स आहेत ते कसे यूज करायचे, ब्रोकरेज कसं लागलं जातं, कशा पद्धतीने चार्जेस कुठले कुठले घेतले जातात आपल्याकडून, हे सगळं एक्सप्लेन करता येईल. इंट्राडे ट्रेडिंग काय, लेव्हरेज ट्रेडिंग काय, मार्जिन कसं डिसाईड केलं जातं, हे तुमचं तिथे फोर्थ वीक मध्ये होईल. फिफ्थ वीक मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये पूर्णपणे या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील, की ज्याच्यामध्ये कॉल ऑप्शन, बाईंग ऑप्शन, सेलिंग ऑप्शन, त्याच्यामध्ये टेक्निकल कसं यूज करायचं, ओपन इंटरेस्ट, सपोर्ट रेजिस्टन्स ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट नुसार, ऑप्शन प्रीमियमचे कसे होतात, व्हॉलेटिलिटी, त्याचे जे ग्रीक्स आहेत याचं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. 6 वीक मध्ये तुम्हाला ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग आणि त्याच्या मेन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज प्रोव्हाइड केल्या जातील आमच्याकडून. ते सगळं तुम्हाला अवेलेबल असेल फक्त 15,000मध्ये. 15,000 काही जास्त फी नाहीये, इझिली बेरेबल आहे. 1 वर्षभर तुम्हाला ही मेंबरशिप फ्री ऑफ कॉस्ट असेल आमच्याकडून. किती वेळा हा कोर्स तुम्ही रिपीट करू शकता, रिपीटची गरज लागते. प्रॉपर अनालिसिस मेथड वरती आणि प्रॅक्टिकल बेसिस वरती आम्ही हा कोर्स डिझाईन केलेला आहे तुमच्यासाठी, की तुम्ही एनरोल व्हा. ठीक आहे, कोणाला काय रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल.
आमची बॅकएंडची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. जर कोण इंटरेस्टेड असेल तर तुम्ही ऍडव्हान्स कोर्स साठी आफ्टर प्रॅक्टिकल एनरोल व्हा. एक अजून सेशन बाकी आहे. उद्या सुट्ट्या असल्यामुळे तो पोस्टपोन केलेला आहे मंगळवारसाठी. तर मंगळवारी सकाळी 9 वाजता हा सेशन असेल. तुम्हाला त्याची लिंक येईल, झूम लिंक. लाईव्ह मार्केटमध्ये आपण असणार आहोत. मी सोबत बसून ट्रेडिंग करणार आहे तुमच्या. आपण ट्रेड अनालिसिस पण करणार आहोत. लाईव्ह मार्केटमध्ये काय बघायचं असतं, कशा पद्धतीने लाईव्ह मार्केट अनालिसिस होतं, हे सगळं तिथे होईल. पुण्यामध्ये ऍड्रेस कुठे आहे? यश सर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला आणि धनकवडीला ब्रँच आहे आपली. तुम्हाला आमच्या बॅकएंड टीम कडून कॉल येईल, तुम्हाला ते ऍड्रेस प्रोव्हाइड करतील. ओके, डन. चलो ठीक आहे. आय होप सगळ्यांना सेशन आवडला असेल. थँक्यू सो मच सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल. तुमच्या पण वेळेचं सार्थक केलं असं मला पण त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे. ठीक आहे, चलो ओके, बाय बाय. यस, सोमवारला सुट्टी आहे प्रकाश सर. सोमवारला सेशन नाहीये, सेशन मंगळवारला आहे. उद्या सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असल्यामुळे उद्या तो सेशन नाहीये. मंगळवारी सकाळी 9 वाजता सेशन असेल. ओके, चलो बाय बाय. थँक्यू सो मच.